ह्या फेअरवेल गॅप मध्ये जायचं आहे, लक्षात घ्या. हा जो विकलीचा फेअरवेल गॅप आहे, या फेअरवेल गॅप मध्ये गोल्डला जायचं आहे. लावले मी. काल टेलिग्रामची लिंक टाकलेली ओपनच होत नाही ती. ओपन होत नाही काय? परत एकदा टाकतो थांबा. परत एकदा टाकतो, एकच मिनिट थांबा. कसं असतं, त्या जुन्या लिंक असल्यामुळे जराशा एक्सपायर होत्यात, पण आता एकदा टाकतो परत तुमच्या समोर. फ्रायडेला मार्केट क्लोजचं टायमिंग काय असतं? फ्रायडेला 2:30 एकदा, 2:30ला एकदा समर विंटरवर असतं ते 2:30 किंवा 3:30. लिंक चेक करा, टेलिग्रामची आली का? लिंक चेक करा, टेलिग्रामची आली का? चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकल्या, लिंकला जॉईन करून घ्या. तुमचा काय अनालिसिस मला शेअर करायचा असेल तर लिंकला जॉईन करून घ्या. हॅलो, हा बोला सर. डेलीचा एक निगेटिव्ह साईडचा एफयूजी आहे डेलीला. तिथं अजून टॅप झालेलं नाही. मग काय टॅप होईल का वाटतं मला काय तिथून? मग डेलीचा हा वरचा म्हणते ना. हा, आता सेल साईडच्या जे एंट्री आहेत तुमच्या, या त्या एफयूजी पर्यंत जाणार आहे ह्या. हा, तर ह्या एफयूजी मधून तुम्ही जर ट्रेड घेतला तर तो रिस्क फ्री राहणार आहे, रिस्क फ्री. हा, असा हा, सेल साईडचा. कारण की सेल साईडचा ट्रेड घेताना प्रीमियम मध्येच घ्यायचा आहे. हा, हा, बरोबर. आणि हा जो एरिया आहे तो प्रीमियम एरिया आहे. हा, इथनं घेतला तर तो बेस्ट राहील. आणि काय ओके. बाईंगचा व्ह्यू आहे तो इथनं, या एफयूजी मधनं बाईंगचा व्ह्यू आहे टोटल. हा, बघू आता काय करते. आता मार्केट साईडवेज चाललंय म्हटल्यावर त्या पद्धतीनेच वर्किंग करायला लागलं ते. खाली विकलीचं एफयूजी आहे ना ते. विकलीच एफयूजी. आणि लिक्विडिटी पण तयार केल्या. बेरिश मोमेंटम ही कॅन्डल जर क्लोज झाली तर इथं तुमच्याकडे ब्लॉकेज तयार होणार आहे. त्या ब्लॉकेज मधनं पण खाली जाऊ शकते ते. पण सगळ्यात सेफ ट्रेड म्हटला तर ते वरचा राहणार आहे. पण तिकडं गेलं तर ठीक. ओके सर. ओके, ठीक आहे. चालू करणार आहेत आपण. आजचं लेक्चर चालू करूया आपण. मला वाटते आलेत भरपूर लोक. ठीक आहे. आता आजचं जे लेक्चर तुमच्यासाठी मी जे घेणार आहे ते ट्रेंडचं असणार, लक्षात घ्या. म्हणजे ते स्ट्रक्चर मॅपिंग करतो आपण, ते एक मार्केट मेकर जे लोक असतात त्यांचं जे स्ट्रक्चर मॅपिंग असतं त्याचा एक व्ह्यू वेगळा असतो. आणि तुम्ही जे स्ट्रक्चर मॅपिंग करताय त्याचा एक व्ह्यू वेगळा असतो. त्यामुळं मार्केट मेकर ज्या पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग करतात त्या पद्धतीने तुम्हाला मी स्ट्रक्चर कसं मॅप करायचं हे दाखवणार आहे.
त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ट्रेंड बघावं लागणार आहेत. आता एक काम करा, सर्वांनी टायटल टाकून घ्या ट्रेंड. मार्केटमध्ये किती ट्रेंड असतात सांगा मला? 3 ट्रेंड असतात बरोबर. 3 ट्रेंड मध्ये पहिला ट्रेंड आपण घेऊ आणि बाकीचे पुढचे नंतर जसं पुढे जाईल तसं आपण ते हे करत बसू. पहिला ट्रेंड कोणता असणार आहे सांगा आपल्याकडे? अपट्रेंड मेन्शन करा. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का सर्वांना? हो सर. ओके ठीक आहे. माईक बंद करा. मग ज्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं त्यावेळेलाच माईक ऑन करा. ओके, पहिला ट्रेंड अपट्रेंड असतो बरोबर. अपट्रेंड कोणत्या फॉर्मेशन मध्ये वरती जातो? हायर हायर हाय हायर लो. हायर लो हायर आहे, हायर लो हायर आहे, या फॉर्मेशन मध्ये मार्केट काय करतं? वरच्या बाजूला जातं बरोबर ना? हो सर. हा, मग हा ट्रेंड आहे तुमच्याकडं. हा वरती जाणारं मार्केट असं असतं बरोबर का? आता या मार्केटमध्ये पहिल्यांदा इथं बॉटमला काय तयार झालंय सांगा? लो तयार झाला. इथे काय तयार झाला? हाय तयार झाला. आता तुम्ही मला सांगा, हा हाय इथे तयार झाला आणि हा लो इथे तयार झालाय. मार्केटनं हाय तोडला की लो तोडला? हाय तोडला बरोबर. मग मार्केटनं हाय तोडला. मग या हायच्या वरती हा जर हाय बसत असेल तर तिथे काय येणार तुमच्याकडं? हायर येणार. बाकीच्यांचे माईक जरा बंद करा. कोणीतरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण की तुम्हालाच नंतर व्हिडिओ बघताना त्रास होणार आहे. लक्षात घ्या. रोहन सर तुमचा माईक असून दे. इथं हायर आहे होणार बरोबर. आता हा जो मार्केटनं लो मारलाय तो पहिला हाय आणि लो, पहिला जो हाय मारलाय लक्षात घ्या, किंवा पहिला इथला जो लो आहे या लोच्या हायर मारलाय की लोअर मारलाय? हा जो लो आहे डाऊनचा जो लो आहे तुमच्याकडे, याच्या हायर मारलाय की लोअर मारलाय? हायर मारलाय. हायर मारलाय. म्हणून इथे तुमच्याकडे काय येणार? हायर हायर लो. हायर लो. तसंच आता पुढे कंटिन्यू होत जाणार. हायर लो हायर लो हायर आहे. कळालं हे तुम्हाला? हा कळालं. समजलं? हा कोणता ट्रेंड आहे? अपट्रेंड. अपट्रेंड आहे. ड्रॉइंग करून घ्यायचं. आता हे तुम्हाला मला ऍक्च्युली शिकवायचं नाही आहे. पुढं जे स्ट्रक्चर मार्केट मेकर स्ट्रक्चर मॅपिंग करतात ते शिकवायचंय, पण बेस हा तुमचा पूर्ण क्लिअर पाहिजे. त्याचं ड्रॉइंग करा. माईक बंद करा. ड्रॉइंग करून घ्यायचं आणि हँड राईज करा. माईक बंद करा. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. माईक स्वतः तुमचं चालू करू नका. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. झालंय सर्वांचं ड्रॉइंग? ओके ठीक आहे. हा पहिला ट्रेंड झाला. पहिल्या ट्रेंडचं फॉर्मेशन काय आहे? हायर लो हायर हाय, हायर लो हायर आहे बरोबर. त्याच्यानंतर दुसरा ट्रेंड कोणता आहे सांगा मला? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड बरोबर ना. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन सांगा काय येणार? हायर
लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो. हायर येत नाही, लक्षात घ्या. मार्केट खाली चाललंय. हायरला चाललंय का मार्केट? लोअर आहे लोअर लो. लोअर लो. ओके, आता स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. इथे वरती मार्केटने एक हाय मारलाय आणि इथे एक लो मारलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर मार्केट थोडंसं वरती गेलं आणि परत खाली गेलं. मग वरती जिथं गेला तो जो हाय मारला, पहिल्या हाय पेक्षा लोअर आहे की हायर आहे? हा जो हाय मारला मार्केटनं, तो पहिल्या हाय पेक्षा हा जो वरचा हाय आहे आपल्याकडे, याच्यापेक्षा हा लोअर आहे की हायर आहे? लोअर आहे. लोअर आहे. म्हणून इथे तुमच्याकडे काय तयार होणार आहे? लोअर आहे. लोअर आहे तयार होणार, बरोबर आहे. आता ह्या लो, या पहिल्या लोच्या खाली हा जर लो मारत असेल मार्केट, तर इथं काय तयार होणार? लोअर लो. लोच्या खाली लोच बसतो ना, इथे परत लोअर हाय तयार होणार, परत इथे लोअर हाय तयार होणार, बरोबर आहे का. इथे लोअर लो तयार होणार, बरोबर आहे. अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. तीन नंबरचा ट्रेंड कोणता येणार आहे सांगा मला. साइडवेज मार्केट. साइडवेज मार्केट, बरोबर ना. बघा, आता साइडवेज मध्ये मी काही जास्त तुम्हाला थांबून घेत नाही. साइडवेज आपल्याला बघायचं नाही, पण साइडवेज टाका. साइडवेज टाका आणि मार्केट कसं असणार आहे साइडवेज मध्ये? एकाच रेंज मध्ये असणार, बरोबर ना. ओके सर. रेंज मध्ये. तीन मार्केटचे टाइप समजले तुम्हाला सर्वांना? ट्रेंड समजले मार्केटचे तीन? हॅलो, आता हे जे ट्रेंड, तीन प्रकारचे ट्रेंड आहेत, हे बेसिक लेवल आहेत, लक्षात घ्या. हे मला शिकवायची गरज नाही, पण तुमचा जर पाया जर व्यवस्थित असेल तर पुढच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर समजणार. म्हणून मी तुम्हाला फक्त याची ट्रायल दिली, लक्षात घ्या. ओके, आता याच्यानंतर तुम्हाला टायटल टाकायचं आहे, डाऊन ट्रेंड पासून अप ट्रेंड कसा तयार होतो, असा टायटल टाका. डाऊन ट्रेंड पासून अप ट्रेंड कसा तयार होतो, असा टायटल टाका. स्क्रीन दिसते सर्वांना? डाऊन ट्रेंड पासून अप ट्रेंड कसा तयार होतो, असं टायटल टाका, किंवा डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड असं टायटल टाका. डाऊन ट्रेंड पासून अप ट्रेंड कसा तयार होतो माहिती आहे कोणाला? लोअर हाय ब्रेक झाल्यावर. लोअर हाय ब्रेक झाल्यावर, बरोबर ना. मग त्याचं उत्तर बघा, हा जो लोअर हाय दिसतोय तुम्हाला, दिसतोय हा लोअर हाय. या लोअर हायच्या वरती जर मार्केटनं इथनं जाऊन कॅन्डल जर तुमची अशी क्लोज जर झाली, आता ही कॅन्डल लोअर हायच्या वरती क्लोज होत्या, मग ह्या कॅन्डलचा कलर कोणता असणार तुमच्याकडं? ग्रीन. ग्रीन, बरोबर ना, कारण की त्याची क्लोजिंग वरती आणि ओपनिंग खाली आहे. ओके, लोअर हायच्या वरती ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होत्या त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू होतोय? अप ट्रेंड.
बरोबर आहे ना? बरोबर. असं ड्रॉइंग करून घ्या. करंट आणि कोणाला लिहून घ्यायचं असेल तर त्यांनी लिहून घ्या. करंट लोअर हायच्या वरती मार्केटने जर क्लोजिंग दिली तर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होते. करंट लोअर हायच्या वरती मार्केटने जर क्लोजिंग दिली तर डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होते. करंट लोअर हायच्या वरती मार्केटने जर क्लोजिंग दिली तर डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडची सुरुवात होते. असं तिकडे टायटल टाकून हे लिहून घ्या तिकडे, नोट डाऊन करून प्रॉपर. आणि ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. झालं सर्वांचं ड्रॉइंग? ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर एक टायटल टाकून घ्या. त्याच्यानंतर टायटल असणार आहे तुमचं अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड, म्हणजे अप ट्रेंड पासून डाऊन ट्रेंड कसा तयार होतो. कसा होणार सांगा. प्रिव्हियस पेक्षा करंट हायर लो च्या खाली कॅन्डल जर क्लोज देत असेल तर तुमच्याकडे अप ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू होतो. डाऊन ट्रेंड. हा डाऊन ट्रेंड. इथं व्याख्या कशी येणार सांगा. करंट हायर लोच्या खाली मार्केट जर क्लोजिंग देत असेल तर मार्केटमध्ये अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंडची सुरुवात होते, असं मेन्शन करून घ्या तिकडं. करंट हायर लोच्या खाली मार्केट जर क्लोजिंग देत असेल तर अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंडची सुरुवात होते. काय मेन्शन करून घेतलं सांगा मला. करंट हायर लोच्या ब्रेक खाली झाला तर मार्केट जर क्लोजिंग होत असेल तर अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंड सुरुवात होते. ओके, ठीक आहे.
नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. झालंय सर्वांचं? हो सर. ओके ठीक आहे. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, प्रश्नाचं उत्तर द्या मला. ट्रेंड कोणता आहे? अपट्रेंड. आणि दोन नंबरला जो ट्रेंड आहे तो कोणता आहे? अपट्रेंड का डाऊन ट्रेंड? अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंड चालू झाला. अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंड चालू झाला, बरोबर. आता 2 नंबरचं चित्र बघितल्यावर तुमचं काय मत आहे की डाऊन ट्रेंड स्टार्ट झालाय, बरोबर ना? डाऊन ट्रेंड स्टार्ट झालाय तुमचं म्हणणं आहे, बरोबर. मग डाऊन ट्रेंड जर स्टार्ट होत असेल तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुमचा विचार काय राहील? सेलिंगचा राहील की बाईंगचा राहील? सेलिंगचा, बरोबर. सर्वांचं मत एकमत आहे सर्वांचं सेलिंगसाठी? हो सर. सर्वांचं नाही, पण तो रिट्रेसमेंट साठी येणारच नसतो. नाही, साईडवेजला जाऊ शकते मार्केट इथून. नाही, साईडवेजचा नंतरचा विषय येतो तुमचा. पहिल्यांदा आता डाऊन ट्रेंड चालू झाला म्हणता तुम्ही इथं, बरोबर नाही. इथून माझ्या मते नाही का बायला जायला पाहिजे. कारण पहिला जो स्विंग आहे तिथून जर त्यांनी ओबी जर घेतला तर बायला जायला पाहिजे. तसं नसतं, ओबी वगैरे तसं नसतं. तुम्ही जरा माईक बंद करा सर्वांनी, माईक बंद करा सर्वांनी. पहिला जो ड्रॉइंग आहे या बॉटमच्या खाली लिक्विडिटी पडल्या लिक्विडिटी या बॉटमच्या खाली लिक्विडिटी पडल्या. लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मार्केट वरती जाऊ शकते? नाही जाऊ शकत, बरोबर. मग इथं मार्केट ह्या पहिल्या बॉटमच्या खाली आल्या आणि इथं दुसऱ्या बॉटमच्या खाली, म्हणजे इथं काय पडलं तुमच्याकडं? लिक्विडिटी पडल्या. मग लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मार्केट वरती जाणार आहे? नाही जाणार, बरोबर ना. मग आता मार्केटनं पहिल्या केसमध्ये पहिल्या ड्रॉइंग मध्ये लिक्विडिटी खाल्ल्या का दुसऱ्या ड्रॉइंग मध्ये खाल्ल्या? दुसरे खायला लागले आता. खाल्ल्या ना, ऑफकोर्स खाल्ल्या, बरोबर ना. मग लिक्विडिटी खाल्ल्यानंतरच वरती जाणार ना मार्केट, बरोबर आहे ना? बरोबर. म्हणून तुम्ही इथं थिंकिंग काय केले, तुम्हाला वाटायला लागलं डाऊन ट्रेंड चालू झालाय, बरोबर आहे का? आणि तुम्ही सेलिंगचा विचार करायला लागलाय, बरोबर आहे का? बरोबर. पण हे चुकीचं आहे का? कारण की तुम्ही जे स्ट्रक्चर मॅप करायला लागलाय, लक्षात घ्या, तुम्ही जे स्ट्रक्चर मॅपिंग करायला लागलाय ते मार्केट मेकरचं स्ट्रक्चर मॅपिंग नाही आहे. ते कोणाचं स्ट्रक्चर मॅपिंग आहे? रिटेलर, बरोबर आहे काय? हे जे स्ट्रक्चर मॅपिंग तुम्ही करताय हायर हाय हायर लो, बरोबर आहे काय? हायर हाय हायर लो करताय, तुमच्या मनाचे हायर हाय हायर लो आहेत, बरोबर आहे का? पण हायर हाय आणि हायर लो जर तुम्हाला कन्फर्म करायचं असतील तर मार्केट मेकरच्या हिशोबानं करायला लागते, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी मार्केटला काय लागते? पहिल्यांदा लिक्विडिटी लागते, लक्षात घ्या, बरोबर ना. हे बघा, या 2 केसमध्ये इथली लिक्विडिटी आणि इथली लिक्विडिटी मार्केटनं खाल्ली का? खाल्ली. आणि मार्केटनं ती लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ज्यावेळेला मार्केट लिक्विडिटी खायला येणार आहे आणि लिक्विडिटी खाऊन झाली की वरच्या बाजूला इथं काय कन्फर्म होते? मार्केटचं हायर हाय कन्फर्म होतोय, लक्षात घ्या. आता मी इथं हायर हाय का दिला नाही, इथं हायर हाय का दिला नाही, सांगा मला. लिक्विडिटी खाल्ली नाही. लिक्विडिटी खाल्लीच नव्हती ना. तुम्हाला जर मार्केट मेकरचं जर स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असेल तर लिक्विडिटी खायला पाहिजे ना मार्केटनं, बरोबर ना. लिक्विडिटी खायला पाहिजे. मग इथं दोन्ही ठिकाणी लिक्विडिटी ज्या वेळेला खाल्ली, लिक्विडिटी खाल्ल्यानंतर तुमच्याकडे कन्फर्म काय झाले बघा? हायर आहे. आणि या हायर हायच्या वरती जर मार्केट इथनं बघा, इथून मार्केट जर या हायर हायच्या वरती जर गेलं तर खालच्या बाजूला तुमच्याकडे कन्फर्म काय होते? हायर लो कन्फर्म होते, बरोबर. हायर हाय आणि हायर लो, हायर हाय आणि हायर लो कन्फर्म करून घेतलेत का मी? आता कन्फर्म. या वरच्या पहिल्या प्रिव्हियस हायर हायच्या वरती ज्यावेळेला मार्केट जाऊन क्लोजिंग होणार त्यावेळेला हायर लो कन्फर्म होतोय, लक्षात घ्या. आणि लिक्विडिटी ज्यावेळेला खाते त्यावेळेला हायर हाय कन्फर्म होतोय.
मग हे स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार. माईक बंद करा जरा. हा ट्रेंड कोणता आहे? डाऊन. इथं लिक्विडिटी पडल्या, इथं लिक्विडिटी पडल्या लिक्विडिटी. हा, ही लिक्विडिटी जोपर्यंत खात आहेत मार्केट मेकर तोपर्यंत लोअर लो कन्फर्म होत नाही. म्हणजे कसं, हे बघा, ह्या दोन लिक्विडिटी आहेत, ही पण लिक्विडिटी आहे, ही पण लिक्विडिटी आहे. मग मार्केट मेकर काय करणार, इथपर्यंत जाणार आणि इथपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, अपट्रेंड चालू झाला, बरोबर आहे का? तुम्हाला वाटतं अपट्रेंड चालू झाला आणि अपट्रेंड चालू झाल्यानंतर मार्केट कुठे जाते, खाली जाते का? कारण की तुम्ही बाईंग केलेलं असतं त्यावेळेला आणि खाली जाते. ज्या वेळेला या पहिल्या लिक्विडिटी, इथली लिक्विडिटी खाल्ली मार्केटनं आणि इथली लिक्विडिटी ज्या वेळेला खाल्ली त्यावेळेला इथं खाली कन्फर्म काय आलंय, लोअर लो कन्फर्म आला. आणि लोअर लोच्या खाली ज्या वेळेला कॅन्डल क्लोज होणार आहे त्यावेळेला वरच्या बाजूला काय कन्फर्म येणार आहे तुमच्याकडं, लोअर हाय. अशा पद्धतीने तुम्ही मार्केटचं स्ट्रक्चर मॅपिंग करू शकताय. मग ते कसं करायचं, काय करायचं, त्याचा तुम्हाला मी स्टेप देणार आहे प्रॉपर. त्याचा स्टेप असणार आहे, त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पुढे जाणार, लक्षात घ्या, बरोबर ना? तुम्ही मला सांगा आता 1 नंबरचं स्ट्रक्चर महत्वाचं का 2 नंबरचं? 2 नंबर. बरोबर ना? आता जे तुम्हाला मी आता ड्रॉइंग जे काढायला लावले ते 1 नंबरचं स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला मी त्याचा एक सिक्वेन्स देण्यासाठी किंवा पाया घट्ट करण्यासाठी मी तुम्हाला ते दाखवलेलं. आता त्याच्यानंतर ना मार्केट मेकरकडे जाणार आहे, लक्षात घ्या आपण. ओके, माईक जरा बंद करा सर्वांनी. ओके, आता मार्केट मेकरचं जर स्ट्रक्चर मॅपिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर पहिल्यांदा काय शिकायला पाहिजे सांगा मला जरा. कुणाला माहिती आहे? पुलबॅक शिकायला लागतं, लक्षात घ्या. पुलबॅक टायटल टाकून घ्या, पुलबॅक. टायटल टाकून घ्या, पुलबॅक. आता पुलबॅक काय असतं तुम्हाला मी दाखवतो इथं. स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. एक नंबरची कॅन्डल खालच्या बाजूला मी काढल्या, त्या 1 नंबर कॅन्डलच्या खाली 2 नंबर कॅन्डल गेल्या का बघा? नाही सर, नाही गेली, बरोबर. मग 2 नंबरची कॅन्डल तयार झाली. ओके, मग 2 नंबर कॅन्डलच्या खाली 3 नंबर कॅन्डल जाते का तुम्ही बघायचे. बघा 3 नंबर कॅन्डल गेली का? नाही गेली. मग 3 नंबर कॅन्डलचा लो मार्क केला, बाकीचे लो कॅन्सल झाले, 3 नंबरचा लो मार्क केला. 4 नंबरची कॅन्डल आहे ती तयार झाली. 4 नंबरची कॅन्डल 3 नंबर कॅन्डलच्या खाली गेली का? नाही गेली. मग 4 नंबरचा लो मार्क केला आणि त्याच्यानंतर तुम्ही 5 नंबरची कॅन्डल आहे, 5 नंबरची कॅन्डल बघणार आहे. 5 नंबरची कॅन्डल 4 नंबरच्या कॅन्डलच्या खाली गेली का? गेली. आणि त्यावेळेलाच इकडं 4 नंबर कॅन्डलचा जो हाय असतो त्याच्यावरती 6 नंबरच्या कॅन्डलनं जर क्लोजिंग दिली तर हा जो बॉटमला जो तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? पुलबॅक म्हणतो, लक्षात घ्या. आणि हा कोणता पुलबॅक आहे तुमच्याकडं? हा व्हॅलिड पुलबॅक आहे. ओके, समजलं तुम्हाला पुलबॅक काय असतं? समजलं. आता तुम्हाला मी एक पुलबॅकचं एक ड्रॉइंग दाखवणार आहे. तुम्ही पुलबॅक व्हॅलिड पुलबॅक आहे का नाही मला दाखवायचं आहे. ओके, आता इथे बघा 1 नंबर कॅन्डल, 2 नंबर कॅन्डल, 3 नंबर कॅन्डल आणि 4 नंबर कॅन्डल. ओके, हा जो पुलबॅक आहे हा पुलबॅक व्हॅलिड आहे का? नाही सर. सांगा सर्वांनी मला. तो जो पुलबॅक मार्क केलाय
व्हॅलिड आहे. व्हॅलिड कुणाचं उत्तर आहे त्यांना माईक ऑन करा. माझा बाकीच्यांनी माईक बंद करा. इनसाइड बाहेर आहे. बाकीच्यांनी माईक बंद करा. व्हॅलिड ज्यांचं उत्तर आहे त्यांनीच माईक ऑन ठेवा. आणि त्यांना प्रश्न विचारताना माईक बंद करा. रोहन सर माईक बंद करा तुमचं. बघा, 1 नंबरच्या कॅन्डलचा हाय आणि लो ज्यांचा आवाज येईल त्यांना मी रिमूव्ह करणार, लक्षात घ्या. 1 नंबर कॅन्डलचा हाय आणि लो त्याच्या बाहेर 2 नंबर कॅन्डल गेले का? नाही गेले. मग 3 नंबरच्या कॅन्डलनं 2 नंबर कॅन्डलचा लो खायला पाहिजे होता का 1 नंबर कॅन्डलचा लो खायला पाहिजे होता? 1 नंबरच्या खायला पाहिजे होता, बरोबर ना? कारण की ही 2 नंबरची कॅन्डल आहे. या कॅन्डलची स्वतःची किंमत आहे का मार्केटमध्ये? नाही आहे, बरोबर ना? मग हा तुमच्याकडे व्हॅलिड पुलबॅक येईल? नाही येणार, बरोबर ना? इनसाइड असल्यामुळे नाही येणार. आता 4 नंबर कॅन्डल आहे आणि 5 नंबर कॅन्डल तयार लागल्या. 5 नंबरची कॅन्डल तयार झाली आणि याच्या खाली गेली आणि 6 नंबरची कॅन्डल वरती जाऊन क्लोज झाली. हा पुलबॅक म्हणू शकतो आपण? होय, हा पुलबॅक होणार होती सर. 3 कॅन्डल लागले ना. व्हॅलिड पुलबॅक आहे हा व्हॅलिड, बरोबर ना? हा व्हॅलिड पुलबॅक आहे आपल्याकडे. ओके, हा व्हॅलिड पुलबॅक आहे कारण की 4 नंबर कॅन्डलची 5 नंबर कॅन्डलनं लिक्विडिटी खाल्ली आणि प्रिव्हियस जो स्विंग आहे त्याच्यावरती जाऊन क्लोज झालं मार्केट. 4 नंबरची कॅन्डल क्लोज झाली सर. 4 नंबरच्या कॅन्डलच्या वरती 5 नंबर 6 नंबर क्लोज झाले, बरोबर ना? आहे व्हॅलिड पुलबॅक आहे. हा व्हॅलिड आहे सर. ओके, ठीक आहे. आता आपण चार्टवर जाऊया पुलबॅक बघण्यासाठी. चालेल. माईक बंद करा जरा. हे का, पुलबॅक बघताना पहिल्यांदा प्रिव्हियस हाय कुठे आहे बघायचा. बघा, हा हाय ज्यावेळेला तुटल त्याच्यानंतर ना पुलबॅक बघायला चालू करायचे. ओके, आता इथं पुलबॅक बघूया आपण. या कॅन्डलच्या लोच्या खाली कोण गेले का बघा. नाही सर. या कॅन्डलच्या लोच्या खाली कोण गेले काय? नाही. या कॅन्डलच्या लोच्या खाली कोण गेले का? नाही सर. नाही. या कॅन्डलच्या लोच्या खाली कोण गेले का? नाही गेलं. पण ह्या ग्रीन कॅन्डलची या ब्लॅक कॅन्डलने सिक्युरिटी संपवली. हो सर, संपवली. मग या ब्लॅक कॅन्डलची सिक्युरिटी आली, बरोबर आहे? हो सर. ब्लॅक कॅन्डलच्या लोच्या खाली गेले मार्केट. हा सर, गेले, बरोबर आहे? गेले. पण तुम्ही ह्याला जर पुलबॅक, जर ह्या कॅन्डलचा जो लो आहे याला जर तुम्हाला पुलबॅकची जर मान्यता द्यायचं असेल तर प्रिव्हियस जो हाय असतो त्याच्यावरती मार्केटने काय द्यायला पाहिजे? क्लोजिंग द्यायला पाहिजे. मग ह्या ग्रीन कॅन्डलने दिल्या क्लोजिंग? नाही सर, नाही दिली. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलने दिल्या? हो सर, नाही दिले. लक्षात द्या, का दिलेलं नाही ते पण सांगतो. हा जो पहिला हाय होता ह्याच्या बाहेर जाऊन ही कॅन्डल आतमध्ये क्लोज झाली. मग जो हाय असतो तो शिफ्ट होतो इथे, लक्षात घ्या. बघा, क्लोजिंग दिले का? नाही दिलेली. मग हा वरती हाय शिफ्ट झाला, ह्या कॅन्डलला क्लोजिंग दिल्या बाहेर. मग त्यावेळेला किती पुलबॅक आले तुमच्याकडं? इथं पण रेड कॅन्डल झाली ना सर. बघा इथं हा एक पुलबॅक तयार झाला आणि हा एक पुलबॅक तयार झाला. किती पुलबॅक आलेत? 2 पुलबॅक आलेत, बरोबर आहे? मग 2 मधला करंट पुलबॅक कोणता आहे? हे वाला 2 वरचा, बरोबर ना? हा करंट पुलबॅक आहे, बरोबर? हा करंट पुलबॅक आहे. ओके, त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. वरती गेल्यानंतर ह्या सगळ्या कॅन्डलची सिक्युरिटी संपली. संपली. ह्या ग्रीन कॅन्डलची ब्लॅक कॅन्डलने काय खाल्ली? लिक्विडिटी खाल्ली. ओके, आणि त्याच्यावरती जाऊन क्लोज झालं मार्केट. ही ग्रीन कॅन्डल वरती जाऊन क्लोज झाली. टोटल आता मगाचा हा तुमचा करंट पुलबॅक होता, बरोबर आहे? आणि हा लेटेस्ट पुलबॅक आहे, बरोबर आहे? आता यातला करंट पुलबॅक कोणता आहे? वरचा, बरोबर ना? वरचा करंट पुलबॅक आहे. मग खालचा डिलीट मारून टाकायचा. ओके, आता परत वरती गेलो आपण. वरती गेल्यानंतर ना आता पुलबॅक परत मोजायचे, लक्षात घ्या तुम्हाला. ओके, या कॅन्डलच्या लोच्या खाली कोण गेले का बघा.
नाही. या 3 कॅन्डलच्या लोच्या खाली कोण गेलंय? नाही. नाही. या कॅन्डलच्या खाली कोण गेलंय? नाही. या कॅन्डलच्या खाली गेले? हो सर गेले, पण ती इनसाइड कॅन्डल आहे. गेलंय. मग हा पुलबॅक व्हॅलिड होईल का? नाही. नाही. का व्हॅलिड होणार नाही? कारण की पाठीमागच्या ब्लॅक कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल आहे, हिची स्वतःची किंमत आहे नाही सर. नाही. मग ह्या ग्रीन कॅन्डलला लिक्विडिटी कुणाची खायला पाहिजे? या ब्लॅक कॅन्डलची खायला पाहिजे. बरोबर आहे का? हो सर. हा पुलबॅक नाही धरता येणार. बरोबर आहे? समजलं हे तुम्हाला? आता परत वरच्या बाजूला चेक करू आपण. हे बघा, या ग्रीन कॅन्डलच्या लोच्या खाली ही कॅन्डल गेल्या गेल्या. बरोबर आहे. मग प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोज द्यायला पाहिजे मार्केटला. दिले अजून? नाही सर. मग याला पुलबॅक धरता येईल? नाही धरता येणार. बरोबर आहे. मग आता जिथं क्लोजिंग झालंय तिथंच जाणार मी डायरेक्ट. लक्षात घ्या, जिथं क्लोजिंग झालंय तिथंच जाणार मी. आता क्लोजिंग भरपूर पुढे झालंय. बरोबर आहे. पण तुमचा हा पुलबॅक होता. माईक बंद करा. हा तुमचा व्हॅलिड पुलबॅक होता का नव्हता? होता सर. होता सर. होता. मग तो आपण मार्किंग करून घेतलाय. हो सर. बरोबर आहे. हा व्हॅलिड पुलबॅक होता. पुलबॅकला मार्केटनं टच केलाय. हा सर. इथं टच केलंय. बरोबर आहे. इथे टच केलंय, कारण की या पुलबॅकच्या वरती कोणताही पुलबॅक न येता मार्केट तुमच्या पुलबॅक जवळ आले. ओके, मार्केटनं तुमच्या पुलबॅकला टच केलं. केलं सर. हा, ज्या वेळेला मार्केट पुलबॅकला टच करेल त्यावेळेला वरच्या बाजूला कन्फर्मेशन कशाचं येणार आहे तुम्हाला? हायर आहे. हायर हायचं कन्फर्मेशन येणार आहे. बरोबर. हायर हाय कसा कन्फर्म केला मग कळालं तुम्हाला? हो सर. कशावर कन्फर्म करायचा असतो हायर हाय? पुलबॅक. व्हॅलिड पुलबॅकवर. बरोबर आहे का? हा हायर हाय कन्फर्म झाला. आता हायर लो जर कन्फर्म करायचा असेल तर मार्केटने काय केलं पाहिजे? सर हायर हाय ब्रेक केलं पाहिजे. हायर हाय ब्रेक केला पाहिजे. हा हायर हाय ब्रेक केला पाहिजे. बरोबर. म्हणजे कोणता? हा हायर हाय. या ग्रीन कॅन्डलने ब्रेक केलाय. हो सर. केलं. केलाय. बरोबर. म्हणजे खालच्या बाजूला कन्फर्म कशाचं आलंय तुम्हाला? हायर लो. हायर लोचं कन्फर्मेशन आलंय. बरोबर. कधी? ज्या वेळेला मार्केट या हायर हायच्या वरती क्लोजिंग दिलं त्यावेळेला. बरोबर. बघा इथे तुमच्याकडे हायर लो तयार होणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. हा सर. हायर हाय हायर लो अशा पद्धतीने तुम्ही कन्फर्म केलेत. बरोबर आहे. पण मी काय म्हणतो तुम्हाला, ज्या वेळेला हा हायर हाय तुम्ही कन्फर्म केला. बरोबर आहे. त्यावेळेला तुमच्या खालच्या बाजूला इथे तुमच्याकडे लो कन्फर्म होताच ना. बरोबर आहे का नाही? एक लो तयार होताच ना तुमच्याकडे पहिल्यापासून. मार्केट लो वरून हायर हायला आलतं ना. बरोबर आहे. हो सर. हा, मग इथं मार्केट ज्या वेळेला आलं त्यावेळेला इथं आपण बाईंगचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या. फक्त हायर हायने हायर लोच कन्फर्म करत बसणार आहे का तुम्ही? नाही. ट्रेड काहीतरी घ्यायला पाहिजे ना तुम्हाला. बरोबर ना? आता मी तुम्हाला हे मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकवायला लागलोय. का शिकवायला लागलोय तुम्हाला कळालं? मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला मी स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकवायला लागलोय. का कळालं तुम्हाला? का याच्या मागचं रिझन काय आहे? सर ट्रेंड आयडेंटिफाय व्हायसाठी. ट्रेंड आयडेंटिटी काय तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमवर पण होतोय का नाही? हा सर. होतोय ना. तर इथं मंथलीच्या टाइम फ्रेमवर मी का शिकवायला लागलो तुम्हाला सांगतो. कारण की जर मी 4 आवर गेलो तर तिथं कॅन्डल जास्त असतात. तुम्हाला कळायचं बंद होणार. लक्षात घ्या. बरोबर आहे का? 4 आवरच्या टाइम फ्रेमवर जर गेलो मी तुम्हाला कळायचं बंद होणार. बरोबर आहे का? म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा मंथलीच्या टाइम फ्रेमवर दाखवायला लागलो. लक्षात घ्या. तुमचे भरपूर प्रश्न असतील. मग मंथलीला मार्केट इथं कधी येणार, काय येणार? अहो पहिल्यांदा मोठ्या टाइम फ्रेमला कॅन्डल कमी असताना तुम्हाला हे सगळं शिकायला पाहिजे. मग कॅन्डल जास्त असेल तिकडे जाता येईल तुम्हाला. बरोबर ना? का डायरेक्ट समुद्रात पोहायला उतरणार आहे? काय होते माहिती आहे ना तुम्हाला समुद्रात डायरेक्ट उतरल्यावर? बुडून जातं. नका तोंडात पाणी जायचं राहून दे, डायरेक्ट बुडून जातं. बरोबर का? आता बघा इथं हायर हाय फिक्स झाला. हायर हाय फिक्स झाला आणि पहिला हायर लो माझ्याकडे होता. बरोबर आहे. आता मला इथं बाईंग करायचं. मग बाईंग करण्यासाठी मला कशाची गरज लागते? पीओआयची गरज लागणार. बरोबर. आता इथं बघा, आता तुम्हाला मी दाखवतो इथं
परत एक रिप्ले मोडला नेतो आणि तुम्हाला मी दाखवतो. बघा इथनं हायर हायच्या मार्केट अजून आलेलं नाही. इथं मार्केट अजून आलेलं नाही या हायर लो जवळ, पण इथनं मी ट्रेड घेणार आहे. मग त्याच्यासाठी मला काय पाहिजे, पीवाय पाहिजे. मग ही जी रॅली असते या रॅलीमध्ये काय असतो, पीवाय असतो बरोबर. मग तो जर पीवाय जर बघायचा असेल तुम्हाला, लक्षात घ्या स्ट्रक्चर मॅपिंग तुम्ही जर मंथलीचं जर करत असेल, लक्षात घ्या स्ट्रक्चर मॅपिंग जर मंथलीचं करत असेल तर पीवाय कोणत्या टाइम फ्रेमचे लागतात तुम्हाला, 3 महिने किंवा 6 महिन्याचे काय लागतात तुमच्याकडे पीवाय लागतात, लक्षात घ्या. सर अजून शिकवलं नाही पण म्हणजे आम्हाला थोडं समजत नाही. पीवाय म्हणताय ना. हो हो हो. पीवाय अजून शिकवायचा. पीवाय फक्त आता तुम्हाला मी फेअर व्हॅल्यू गॅपच दाखवलाय, बाकीचं दाखवलेलं नाहीये. पण आता हे स्ट्रक्चर मॅपिंगची गरज काय, कशासाठी करावं लागलोय, पुढचा ओव्हरव्ह्यू द्यायला लागलोय. मग त्याच्यासाठी तर तुम्ही पुढचं काहीतरी करू शकता, म्हणजे याच्यावर फोकस करू शकताय. ओके. आता हे पीवाय वगैरे तुम्हाला काय माहिती नाहीत, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण हा स्ट्रक्चर मॅप करताय, स्ट्रक्चर मॅप मी शिकवायला लागलोय. पण स्ट्रक्चर मॅप कशासाठी करायचं असतं, मग हायर हाय हायर लो कन्फर्म करण्यासाठी करायचं असतं बरोबर. पण नुसतंच हायर हाय हायर लो कन्फर्म करत बसणार आहे काय, नाही बसणार आहे. मग त्यावेळेला एंट्री पण घेणार आहे ना. मग ती एंट्रीचा एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू दाखवा लागलोय तुम्हाला मी. राईट सर, राईट. ओके ठीक आहे. हा आता बघा इथे मी मंथलीच्या टाइम फ्रेमवर स्ट्रक्चर मॅप करतोय. मला पीवाय 3 महिने किंवा 6 महिन्याची लागणार आहेत. मग त्याच्यासाठी मी काय करणार, पहिल्यांदा 3 महिन्याच्या टाइम फ्रेमवर जाणार किंवा 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर जाणार आणि मला तिथे एक पीवाय मार्क करायचा आहे. आणि त्या पीवाय मध्ये आल्यानंतर ना मार्केट काय करणार आहे, हे बघा कोणता पीवाय सांगा इथं, एफयूजी आहे. इथे एक एफयूजी आहे, हो सर. 2 एफयूजी आहेत बरोबर. कोणत्या एफयूजी मधनं मार्केट वरती जाणार याची गॅरंटी कशी घ्यायची असते माहिती आहे तुम्हाला, नाही सर. नाही बरोबर ना. भरपूर लोक चुकतात, कुठला एफयूजी वापरायचा हा माहितच नसतो त्यांना बरोबर. त्याला तुमच्याकडे नॅरेटिव्ह लागतं, लक्षात घ्या. नॅरेटिव्ह जर असेल तर ह्यातला कुठला एफयूजी चालणार आहे हे समजतं तुम्हाला, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला छोटा टाइम फ्रेम काय करायला लागल्यात या पीवाय मध्ये आल्यानंतर ते बघणं महत्वाचं असतं. आणि त्याचा गायडन्स तुम्हाला प्रॉपर महत्वाचा असतो, लक्षात घ्या. तरच ट्रेड तुमचा प्रॉफिट मध्ये जाणार, तर नाही जाणार, लक्षात घ्या. बघा आता दोन्हीच्या दोन्ही एफयूजी मार्क केल्यात, कुठल्या एफयूजी मधनं जाणार ते पण तुम्हाला दिसेल. मार्केट जर टॉपला जर कन्सोल्टेशन होत असेल तर का कन्सोल्ट होते माहिती आहे तुम्हाला, टॉपला जर कन्सोल्ट होत असेल तर का होते, लिक्विडिटी पाहिजे ना. आता समजा इथनं जर वरती जायला लिक्विडिटी पाहिजे आणि खाली जायला पण लिक्विडिटी पाहिजे बरोबर काय. मग लिक्विडिटी पाहिजेच ना त्याला खाली जाण्यासाठी पण बरोबर. मग ती लिक्विडिटी तयार करत होतं, लक्षात घ्या. आणि लिक्विडिटी तयार करताना पहिल्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आले का बघा, आलंय ना. का पहिल्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आलं नाही, पण ऑर्डर फ्लो मध्ये आलं आणि थोडंसं रिजेक्शन दिलं बरोबर काय. आणि रिजेक्शन देताना मार्केटनं वरच्या बाजूला काय क्रिएट केलाय, फेअर व्हॅल्यू गॅप तयार केलाय बरोबर काय. मग हाच वरती जो क्रिएट झालेला जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे तोच फेअर व्हॅल्यू गॅप सांगायला लागला की मार्केट इथनं वरती जाणार नाही. मार्केटला जर इथनं या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं जर वरती जायचं असेल तर मार्केटला इथं काय तयार करायला पाहिजे, कन्सोल्टेशन करायला पाहिजे. बघा आता कन्सोल्टेशन नाही केले की या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये 100% मार्केट येते. बघा कन्सोल्टेशन केलं का, नाही सर, तोडला याचा अर्थ काय, मार्केट कुठल्या पीवाय मध्ये येणार आहे, खालच्या पीवाय मध्ये. आणि ही जी मुवमेंट आणली आहे ही फेक मुवमेंट आहे, लक्षात घ्या. सगळ्या बायर्सना फसवण्यासाठी मुवमेंट केली ती. ती फेक मुवमेंट सर किती पर्यंत असेल हे आपण कसं त्याचा कॅल्क्युलेट करायचं, पीवाय टू पीवाय कॅल्क्युलेट करायची असते ती. सर पीवाय आयडीएमच्या खालचेच मार्क करायचे ना कधी, पीवाय आयडीएमच्या खालचे मार्क करायचे असतात. पण एक अशा मुवमेंट असतात नॅरेटिव्ह बघायला चुकला तर अवघड होते. आयडीएमच्या पीवाय मधनं पण जाते मार्केटवरती, लक्षात घ्या. नॅरेटिव्ह बघणं लय महत्वाचं असते, कारण की हा तुम्हाला इथं आयडीएम एकच दिसलाय पण ह्याच्या खालच्या टाइम फ्रेमला आयडीएम तिथे भरपूर आहेत, लक्षात घ्या. कुठला टाइम फ्रेम कसा युज करणार आहे हे कळायला नको तुम्हाला.
हो का? पीओआय किती महिन्याचा पीओआय खालचा? 6 मंथ. 6 मंथचा. 1 month. 6 मंथचा पीओआय आहे. Strong आहे. बरोबर आहे. 6 महिन्याचा पीओआय. 6 महिन्याच्या पीओआय मध्ये मार्केट आल्यानंतर कोणत्या महिन्याचे बायस चेंज होतात? कालच्या लेक्चर मध्ये सांगितले तुम्हाला मी. 3 months सर. 3 मंथ. बरोबर आहे का? 3 मंथ किंवा मंथलीचा बायस चेंज होऊ शकतो. Yes sir. हा, कालचं कॅन्डल प्रेडिक्शनचं लेक्चर होता ना सर्वजण? हो सर. कॅन्डल प्रेडिक्शन पीओआय मध्ये आता मार्केट येणार आहे बघा. इथं तुमची जी कॅन्डल प्रेडिक्शनची जी थिअरी आहे ती इथं वापरू शकता तुम्ही. लक्षात घ्या. 3 महिन्याला किंवा मंथलीला वापरायची असते ती. लक्षात घ्या. बरोबर आहे? हे बघा इथं ह्या प्रिव्हियस ब्लॅक कॅन्डलचा लो खाऊन ही कॅन्डल आतमध्ये क्लोज झाली का? हो. कुठला बायस झाला हा? शिकवलंय काल रिव्हर्सल बाय. रिव्हर्सल बायस. पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता होणार होता मग? ग्रीन. झाला. राईट सर. बरोबर आहे. समजलं? पीओआयचे सपोर्ट लागतात लक्षात घ्या त्यासाठी. बरोबर आहे? आणि आता बघा इथे परत इथे पीओआय तयार केलं का मार्केट? किती महिन्याचा पीओआय हा? हा एफयूजी कोणत्या महिन्याचा आहे? 1 month. 1 मंथचा. मग 1 मंथ मध्ये कोणत्या टाइम फ्रेमचे बायस चेंज होतात? विकली डेली. विकली डेली. विकलीवर गेलो. विकलीवर गेलो. बघा इथं विकलीवर गेल्यावर ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती ही ग्रीन कॅन्डल क्लोज झाली का? किंवा ब्लॅक कॅन्डलच्या वरती? इथं दोन्ही बायस आहेत बघा. रिव्हर्सल बायस पण आणि कंटिन्यू बायस पण आहे का दोन्ही पण? पुढच्या कॅन्डलचा कलर कोणते झाल्यात? ग्रीन झालेत का कॅन्डलचे कलर? ग्रीन झाले सर. येस. बरोबर आहे. काल तुम्हाला जी स्ट्रॅटेजी दिली त्याचा विनिंग रेट काय येईल मला वाटतं? तुम्हाला काय वाटतंय? 100%. 70% आलं तरी भरपूर आहे ना. सर मग इथे आयडियल ट्रेड कुठे पडणार आहेत आपले? म्हणजे ट्रेड बॉटमला पडला. इथं बॉटमला पडलाय. अच्छा. आणि वरून खाली आलं तेव्हा नाही आपला एक ट्रेड पडतो सर? कुठे इथं म्हणता ना? नाही मागचे जे ते पीओआय तुम्ही वरती मार्क केला होता. सेलिंग साठी म्हणता ना? हा, सेलिंग साठी. सेलिंग साठी पण पडणार. आता तुम्हाला मी स्ट्रक्चर मॅपिंग नुसार बाईंगचा ट्रेड दाखवा लागलोय. ओके सर. ओके. हा, आणि सेलिंगचा पण पडणार. काय प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या. आता बघा मार्केट आता 50% ला आलंय. बरं का? मार्केट 50% ला आलंय. पूर्ण रॅलीच्या 50% ला आले ना मार्केट? हो, मध्ये आलंय सर. बघा इथं हा रॅली जर धरला तर ह्या रॅलीच्या 50% ला आले मार्केट. बरोबर? 50% वरनं वरच्या टॉपला जर मार्केटला जायचं असेल तर 1 टाइम मुवमेंट मध्ये जाईल का लिक्विडिटी तयार करून जाणार? लिक्विडिटी. कारण की पेट्रोल पाहिजे ना. इथनं इथपर्यंत अंतर जास्त आहे ना. हे इथून इथपर्यंत. बरोबर ना? अंतर जास्त आहे. मग मार्केट काय तयार करून जाणार? लिक्विडिटी तयार करणार. लक्षात घ्या. आणि लिक्विडिटी तयार केल्याशिवाय मार्केटला वरती जाता येत नाही. हा मार्केटचा नेचर आहे. लक्षात घ्या. बघा आता इथनं पुढे जाताना मार्केट थोडं जास्त वेळ कन्सोल्ट करणार आणि कन्सोल्ट करत 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 मग वरती जाणार. काय करायला लागले मार्केट? करायला काय कन्सोलिडेट? हा बॉक्स तुटल्यानंतर ना कशी रॅली येते बघा. वरच्या बाजूला बॉक्सच्या गेल्यानंतर कॅन्डल रॅली कशी करते बघा फक्त आता.
फक्त कॅन्डलच्या स्क्वेअरच्या बाहेरची पहिली कॅन्डल बघा केवढी मोठी होत्या, कारण की ती लिक्विडिटी खाऊन आल्या. लक्षात घ्या, लिक्विडिटीवर मार्केट चालतं. लक्षात घ्या, कॅन्डल मोठी झाली का स्क्वेअरच्या बाहेर जाताना? हो सर. स्क्वेअरच्या आतमधल्या कॅन्डल आणि स्क्वेअरच्या बाहेर जाणाऱ्या कॅन्डलचा मोजमाप बघा. आता हे कशावर सांगितलं तुम्हाला मी? नॅरेटिव्हवर सांगितलं. लक्षात घ्या, हे नॅरेटिव्ह आहे मार्केटचं. लक्षात घ्या, आता खाली एवढं कन्सोल झालंय म्हणल्यावर वन टाइम मध्ये जातं. लक्षात घ्या, टॉपला 1 टाइम मध्ये जाणार मार्केट. बघा 1 टाइम मध्ये इथं कन्सोल्टेशनची गरज लागणार नाही. गेलं का 1 टाइम मध्ये? बरोबर आहे का? हे मार्केटचं नेचर आहे. लक्षात घ्या, गेलं. आणि ज्या वेळेला प्रिव्हियस हायर हायच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली त्यावेळेला खालच्या बाजूला कन्फर्म काय आलं तुमच्याकडे? हायर लो. हायर लो. हायर लो आणि हायर हाय कन्फर्म कसा केला समजलं सर्वांना? राईट सर. पुलबॅक वरती केला. लक्षात घ्या, बरोबर आहे. आता प्रिव्हियस हायर हाय जर मार्केटने जर तोडला असेल तर परत तुम्हाला काय बघायला पाहिजे हायर हाय कन्फर्म करण्यासाठी? परत पुलबॅक बघायला पाहिजे. बरोबर ना? हे जे वरती जाणारं मार्केट आहे त्या वरती जाणाऱ्या मार्केटमध्ये इथं पुलबॅक मिळाला. बघा तुम्हाला दिसतोय का पुलबॅक? याच्या खाली पण पुलबॅक आहेत, पण करंट पुलबॅक तो आहे. लक्षात घ्या, बघा याच्या खाली पण पुलबॅक आहेत पुलबॅक. आहेत का पुलबॅक? हा करंट पुलबॅक आहे. बरोबर. हा करंट पुलबॅक जोपर्यंत मार्केट तुमचा खात नाही तोपर्यंत हायर हाय नेक्स्ट जो हायर हाय आहे तो कन्फर्म होत नाही. लक्षात घ्या, बघा आता ह्या पुलबॅकला टच करते काय नवीन पुलबॅक तयार करते ते बघायचं आपण. नवीन पुलबॅक जर तयार झाला तर हा पुलबॅक तिकडे काय होणार आहे? शिफ्ट होणार. लक्षात घ्या, पुलबॅकला मार्केटने टच केलाय. नाही केलंय. लक्षात घ्या, बघा केले का? नाही केलं. लक्षात घ्या, बरोबर काय? मग पुलबॅकला टच न करता इथं ग्रीन कॅन्डल आल्या का आल्या कळालं तुम्हाला? का आल्या कळालं काय? इन्व्हेस्टमेंट क्रिएट केली, सगळ्या बायर्सना आत घेण्यात आलं, म्हणजे घेण्यात आलं. आणि घेतल्यानंतर ना मार्केट कुठं आले? खालच्या बाजूला. कशाला? त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस घ्यायला. बरोबर आहे. स्टॉप लॉस घेतल्यानंतर मार्केट काय करणार आहे? वर जाणार आहे. बरोबर आहे. दोन, आता काल तुम्हाला मी 2 ठिकाणी बायस प्रेडिक्ट करायचं म्हणून सांगितलं. पहिला कुठं? पीओआय मध्ये. आणि दुसरा कुठं सांगितलं? लिक्विडिटी जवळ. इथं पाठीमागे लिक्विडिटी पडल्या स्टॉप लॉस पडल्या काय सगळ्यांची? इथं बायस प्रेडिक्ट केलं की इथनं मार्केट वरती जाणार. बरोबर काय? आता इथं फक्त एक सपोर्टिव्ह गोष्ट बघतो पीओआय आहे का, त्याच्यासाठी मी 3 महिन्यावर जातो. 3 महिन्यावर गेलो, 3 महिन्यावर माझ्याकडे खाली पीओआय इथं हा फिरवली गॅप. एक 6 महिन्यावर जाऊन बघतो. 6 महिन्यावर मी गेलो त्यावेळेला मला इथे फिरवली गॅप दिसतोय फिरवली गॅप. पीओआय पण आणि लिक्विडिटी पण आहे, दोन्ही पण गोष्टी आहेत. त्यामुळे इथनं मार्केट 100% वरती जाऊ शकतं. जाऊ शकतं. अजून लिक्विडिटी घेतल्या मार्केटनं? नाही घेतली. मग लिक्विडिटी पहिला घेणार आणि मग वरती जाणार. मग त्यावेळेला तुम्हाला काय प्रेडिक्ट करायचा असतो? बायस प्रेडिक्ट करायचं. लक्षात घ्या. आणि हा जर लिक्विडिटी घेतली तर वरच्या बाजूला कन्फर्मेशन कशाचं येणार आहे तुमच्याकडं? हायर हायचं कन्फर्मेशन येणार आहे. सर एक प्रश्न होता. हा बोला. जो तुम्ही हा पुल बॅक कन्फर्म केलाय हा मतलब हे 2-3 कॅन्डलचा वरती क्लोज झाल्यामुळे हे केल्यामुळे त्याच्यामुळे कन्फर्म केलाय का सर तुम्ही? हा पुलबॅक म्हणताय ना? हा खालचा हा पांढरी व्हाईट जी रेस मोडलेली. हा प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन वरती जाऊन क्लोज केला. वरती जाऊन क्लोज केलाय. वरती पाठीमागच्या प्रिव्हियस हायच्या पण वरती क्लोज केला आणि इथं पण क्लोज केला, म्हणून ह्याला पुलबॅक काउंट केला. लक्षात घ्या, कळलं? त्याच्यानंतर ना पुढं कुठंही पुलबॅक आलेलं नाही. आलाय पुलबॅक? नाही आलेला. लक्षात घ्या. आणि ही सगळी लिक्विडिटी आहे. ही लिक्विडिटी खाल्ल्यानंतर काय करणार आहे तुम्ही? बाय साईडला एंटर होणार आहे. बरोबर आहे का? हा बरोबर.
इथं काय तयार झाला? हा आयडीएम तयार झालाय तिथं. आयडीएम नाही, सपोर्ट. इथे काय तयार झाले? सपोर्ट. हो सर, सपोर्ट. लिक्विडिटी. बरोबर. इथं पण वरती काय तयार झाले? रेजिस्टन्स तयार झालाय. बरोबर आहे. आता इथं ह्या सगळ्यांचं काय वाजणार आहे? यांचं सगळ्यांचं स्टॉप लॉस जाणार आहेत, लक्षात घ्या. बरोबर आहे. हे सपोर्ट रेजिस्टन्स वाले आहेत. गेले सगळ्यांचे स्टॉप लॉस? गेले का सगळ्यांचे स्टॉप लॉस? गेले. बरोबर. पीओआय कोणत्या टाइम फ्रेमचा होता तुमच्याकडं? 6 months. 6 मंथचा पीओआय होता. 6 मंथचा पीओआय होता. बरोबर का? 6 मंथच्या पीओआयचा बायस 3 महिन्यात किंवा 1 महिन्यात काय होतो? चेंज होतो. बरोबर का? बरोबर. आता एका महिन्यात तुमच्याकडे लिक्विडिटी पण पडली आहे आणि बायस पण तुम्ही चेंज करू शकता. बरोबर का? इथं एका कॅन्डलच्या वरती जर कॅन्डल जर क्लोज झाली, आता इथं बायस कोणते कोणते चेक करणार आहे तुम्ही? बायस कोणता कोणता चेक करणार आहे इथं तुम्ही? रिव्हर्सल किंवा कंटिन्यू. बरोबर आहे का? बायस चेंज झाला? कोणता बायस चेंज झाला सांगा मला? काल शिकवल्याप्रमाणे कोणता बायस चेंज झाला? कालच तुम्हाला कॅन्डलस्टिकचं प्रेडिक्शन काल सांगितले की तुम्हाला मी. हाय स्वीप केला का रन केला? रन केलाय. रन केला. या कॅन्डलची किंमत आहे का? नाहीये. नाही आहे. या कॅन्डलचा हा इनर रन केला. पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता होणार मग? ग्रीन होणार. व्हायला लागलाय? हो. बघा झाला. कंटिन्यू बायस आहे. पुढच्या कॅन्डलचा कलर ग्रीन झाला का? हो. स्ट्रॅटेजीचा विनिंग रेट 70%. 70%. 70%. पूर्ण युट्यूबला कोणी सांगितलं का पुढच्या कॅन्डलचा कलर कुठला करायचा? बघितलंय का कधी युट्यूबला सांगितलेलं? नाही सर, नाही. कन्सेप्टच माहित नव्हते सर. तुमच्या थ्रू माहित झाले ते कन्सेप्ट काय. बरोबर आहे का? हो. कन्सेप्ट कोणालाच माहित नाही, लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं मार्केटला कोणाला अजून हँडल पण करत नाही, लक्षात घ्या. हा मार्केटचा अल्गोरिदम आहे. अल्गोरिदम म्हणजे काय माहिती आहे ना? माहिती सर. अल्गोरिदम मध्ये जे मोठमोठे जे तुमच्याकडे जे ट्रेडर आहेत ते स्वतः एंट्र्या टाकत बसत नाहीयेत. ते कॉम्प्युटरवर एंट्र्या टाकायला लागल्यात. त्यांच्या एंट्र्यांची जी प्राइस आहे त्या प्राइसला एक अल्गोरिदम सेट झालाय आणि त्याप्रमाणे मार्केट बिहेव करत आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे का? आणि त्याच कन्सेप्टला एसएमसी आणि आयसीटी म्हणतात. बरोबर आहे का? आणि हा अल्गोरिदम जर तुम्हाला समजला तर मार्केटमध्ये तुम्ही भयंकर पैसे मिळवू शकता, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? हो. हा. पण एसएमसी आयसीटी शिकणं लोकांच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. बरोबर आहे का? तुम्हाला मी बेसिक मध्ये तुम्हाला या गोष्टी शिकवायला लागलोय, लक्षात घ्या. बेसिक मध्ये या गोष्टी सांगायला लागलोय. माझ्या ऍडव्हान्सला बसल्या तर तुमचं डोकं चालायचं बंद होते. ऍडव्हान्सला माझ्या बसला तर डोकं चालायचं बंद होते तुमचं. आत्ताच बंद व्हायला लागले. तेच सांगतोय मी. तेच सांगतोय, लक्षात घ्या. हे आणि इथं ट्रेड घेतलाय, लक्षात घ्या. इथं बॉटमला ट्रेड घेतलाय आपण. घेतलाय ना ट्रेड बॉटमला? तुम्ही बायसवर घेतला, लक्षात घ्या. तुम्ही बायसवर घेतला. मी बायसवर ट्रेड घेतलेला नाही. इथली कंडिशन अप्लाय करून ट्रेड घेतला. हा बोला सर. हे जे मोमेंटम आलेली आहे ना, हा, तर तिथं खाली तर काही पीओआय नव्हता. फक्त ते एक वीक होती रिफाईनमेंट केली तर इथं कशामुळे? इथं तुम्ही म्हणता इथं पीओआय नव्हता. ते खाली सर एक वीक होती. ते वीकला आपण रिफाईन करून तो एक पीओआय मानला होते. हा पीओआय तुम्ही मला सांगा, इथं पीओआय होता की नव्हता?
नाही सर, तिथं तर नव्हता. एक वीक आपण धरू शकतो. हे बघा, एक काम करा, सगळ्यांचे माईक ऑफ करा आणि ज्यांचा पीओआयचा प्रश्न आहे त्यांनीच माईक ऑन करा. सगळ्यांचा माईक बंद करा. कुणाचा प्रश्न आहे पीओआय नव्हता? सर माझा पियुष सर. ओके, ठीक आहे. पियुष सर, मी ज्यावेळेला 6 महिन्यावर गेलेलो त्यावेळेला तुम्ही पीओआय बघितलेला का तिथला मागचा? हा बरोबर बघितलेला? हो. बघा इथं हा सर, POI मी तेव्हा बघितला नव्हता. आता माझ्या लक्षात आलं. कळालं का पीओआय आहे का इथे? हो सर. आणि या फेअरवेली गॅपच्या ह्या 2 कॅन्डल आल्यात फेअरवेली गॅप मध्ये. फेअरवेली गॅप काय डिस्क्वालिफाय झालेलं नाही आहे, पण या 2 कॅन्डलच्या खाली काय पडले? लिक्विडिटी पडल्या. लिक्विडिटी साफ झाली. बरोबर सर. बरोबर, लिक्विडिटी साफ झाली. आता इथनं पुढचं मार्केटचं प्रेडिक्शन सांगू तुम्हाला मी. हे बघा, किती कॅन्डल कन्सिडर झालेत? 5 कॅन्डल बघणार आहे वरती. बघा 5 कॅन्डल. पहिली, दोन नंबर, 3 नंबर, 4 नंबर, आणि 5 नंबर आणि 5 नंबर. आता ह्याच्यानंतरची 5वी येणार आहे बघा. 5 नंबर आल्या. 5 कॅन्डल. 6वी कॅन्डल ब्लॅक येते बघा. 6वी कॅन्डल रिजेक्शन करणार नाही. ऑलमोस्ट मला वाटतं मार्केट संपलं मार्केट. बरोबर काय? सांगून 5 कॅन्डल ग्रीन केले का? हॅलो, ह्याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात? नॅरेटिव्ह. येते का मार्केटचा नॅरेटिव्ह सांगायला कोणाला? पूर्ण युट्यूबला जरी फिरला तरी सांगणार नाही. आयसीटी पण तुम्हाला सांगत नाही नॅरेटिव्ह मार्केटचं. सांगतोय का आयसीटी? पियुष सर, नाही सर. आयसीटी सांगतोय का नॅरेटिव्ह? नाही सर, तो स्वतः पेपर ट्रेड करतो सर. नाही, तो काय पण करून दे, पण आयसीटीचे जे त्याच्या चॅनलला 1 मिलियन काहीतरी 2 मिलियन काहीतरी सबस्क्रायबर आहेत. बरोबर सर. बरोबर काय? आणि त्यानं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्यात का? हो सर. काय जनरेट केलं कळालं तुम्हाला? त्यानं लिक्विडिटी जनरेट केल्या, लक्षात घ्या. बरोबर काय? बाकीच्या गोष्टी त्यानं ज्या लपवायच्या आहेत त्या अजूनपर्यंत लपलेलीच आहेत, लक्षात घ्या. बरोबर काय? हे नॅरेटिव्ह मी स्वतः शिकलो, लक्षात घ्या, मार्केटला बघून. कारण की मार्केट सारखा तुमचा मास्तर कोण नाही इथं. बरोबर आहे का? बरोबर सर. म्हणून या पद्धतीने तुम्हाला मार्केटला हाताळायला आलं पाहिजे. बरोबर ना? हो सर. आणि त्यामध्ये बघा, आता त्या कन्सेप्ट मध्ये आपण हायर आणि हायर लो कन्फर्म करत होतो. बरोबर आहे का? त्या पुलबॅकच्या मार्केट खाली गेलं. तो जो पुलबॅक आपण मार्क केला होता त्याच्या खाली मार्केट गेलं का इथे? हो सर. बरोबर आहे. इथे पहिल्यांदा हायर हाय कन्फर्म झाला होता मागच्या बाजूला, आणि तो हाय तुटला म्हणून आपण इथं पुलबॅक मार्क करून इथं हे केलं होतं. वरती कन्फर्म काय आलं सांगा मला? हायर आहे. इथे हायर हाय कन्फर्म झाला तुमचा. बरोबर आहे. इथे हायर हाय जर कन्फर्म होत असेल तर हायर लो कसा कन्फर्म करायचा? बॉस झाल्यावर. बरोबर आहे. बॉस कुठं होणार आहे तुमचा? या हायर हायच्या वरती कॅन्डलने क्लोजिंग दिल्यानंतर ना. बरोबर आहे. आता ही जी कॅन्डल आहे ग्रीन कलरची, त्या कॅन्डल या हायर हायच्या वरती क्लोजिंग दिले का बघा? नाही दिली. मग तुमचा बॉस इथं शिफ्ट होणार त्या कॅन्डलच्या वरती. इथे तुमचा बॉस होणार. बॉस शिफ्ट झाला आणि क्लोजिंग पण झाली. मग खालच्या बाजूला कन्फर्मेशन कशाचं आलंय तुम्हाला? हायर लोचं कन्फर्म आले. ओके, कळालं? हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असते. हे तुम्हाला मी अपट्रेंड दाखवलं, लक्षात घ्या. हे तुम्हाला पुलबॅक जे काय दाखवले ते अपट्रेंडचे दाखवले. आता डाऊन ट्रेंडचे पण पुलबॅक अशा पद्धतीनेच मार्क करायचे असतात. आता मार्केट तुमच्याकडे वरती चाललंय. बरोबर आहे. वरती चाललंय. आता पुलबॅक यायला लागल्यात. हायर हाय पहिला जर तुटत असेल तर नवीन हायर हाय तयार करायला पाहिजे तुमच्याकडे. बरोबर आहे. पुलबॅक कुठे आला? इथं आलाय पुलबॅक.
हो. याच्यावरती पुलबॅक कुठं आहे? नाही. नाही आहे, बरोबर आहे. मग हा जर मंथलीचा पुलबॅक आहे तर लिक्विडिटी सगळ्यात जास्त कुठं पडल्या? इथंच पडल्या, बरोबर ना? इथंच पडल्या. आता गोल्डनं समजा बघा, गोल्डनं जर वरती जर नवीन पुलबॅक जर तयार केला नाही तर गोल्ड कुठपर्यंत येऊ शकतं? $25,000 येणार. लक्षात घ्या, $25,000 का? कारण की तिथंच लिक्विडिटी पडल्या, इथंच लिक्विडिटी पडल्या, बरोबर ना? बरोबर सर. त्याला आयडीएम घ्यायला तिथेच आहे ना. आयडीएम घ्यायला इथंच येणार, पण गोल्डनं जर हाय मारला नाही तर, हाय मारला तर तो आयडीएम शिफ्ट होऊन वरती जाणार. लक्षात घ्या. ओके, हा बरोबर. हा बघू आता काय करते ते, कारण की अजून पिक्चर तर क्लिअर दाखवलेला नाही. आत्ताचा माझ्या थिकनेस लेवलचा जो पिक्चर आहे तो हा फेअर व्हॅल्यू गॅपचा पिक्चर आहे. या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केटला यायचं आणि या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आल्यानंतर ना इथे थोडं कन्सॉल्ट होईल मार्केट आणि मग वरती हायला जाईल. त्यावेळेला तिकडे पुलबॅक तुमचा शिफ्ट करता येईल मोठ्या टाइम फ्रेमला. बघू आता हायर लो कसे कन्फर्म करायचे, समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. हायर हाय मार्केटमध्ये काय म्हणला? आता तुम्ही एवढं म्हणजे मार्केट स्ट्रक्चर सांगितलं, हायर हाय कन्फर्म करण्यासाठी आणि हायर लो कन्फर्म करण्यासाठी, ते समजलं. पण एवढ्या ह्याच्यामध्ये मार्केट रनिंग मध्ये जर समजा एखादा ट्रेड घ्यायचा आहे, इतके पूर्ण प्रोसेस करायला लागतील का? त्यासाठी काही शॉर्टकट आहे का? म्हणजे ह्याच्यामध्ये काही इंडिकेटर वगैरे काही? हा इंडिकेटर आहे, त्याच्यासाठी सगळा शॉर्टकट वगैरे मी काढून ठेवलेला आहे. सगळं इंडिकेटर पण दिलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे का? पण फक्त मी तुम्हाला जर डायरेक्ट जर इंडिकेटर जर दिला यूज करता तर तुम्हाला यूज करता येणार आहे का? नाही. मग पहिल्यांदा स्ट्रक्चर मॅपिंग करायला पाहिजे. हा बरोबर आहे. बरोबर आहे, स्ट्रक्चर मॅपिंग पहिल्यांदा शिकायला पाहिजे, मगच तुम्ही यूज करू शकता ना इंडिकेटर. हा बरोबर आहे. बरोबर ना? मग त्याच्यासाठी पहिल्यांदा स्ट्रक्चर मॅपिंग करा आणि स्ट्रक्चर मॅपिंग केल्यानंतर ना तुमच्यासाठी मी एक टेलिग्रामचा ग्रुप दिलेला आहे, इथे टाका. बघा, टेलिग्रामचा ग्रुप तुम्हाला दिलाय. मला वाटतं तुम्ही जॉईन केला हा पहिल्यांदा, आत्ताच जॉईन केला तुम्ही. नाही, मी भरपूर दिवस जॉईन केलेलं आहे. हा भरपूर दिवस जॉईन केलाय. इथं टाका तुम्ही, इथं टाका ह्याच्या खाली, सर हा एफयूजी बरोबर आहे काय? एफयूजी बरोबरच आहे, बरोबर आहे. एफयूजी आता हा एफयूजी मी पाठवलेला आहे तुम्हाला. याच्यामध्ये जो मी मार्क केलाय तो हा जो पॉइंट आहे, रेड कलरची कॅन्डल, हा इथपर्यंत येऊन पुन्हा पुल बॅक करेल का? हेतनं पुलबॅक करेल, पण मार्केट टॉपला नाही जाणार. लक्षात घ्या, का जाणार नाही त्याचं पण रिझन सांगतो. इथं वरती एक मोठा एफयूजी तयार झालाय, इथं मार्केटला असं कन्सोल्टेशन भरपूर करावं लागणार, त्यावेळेला वरती जाणार ते, बरोबर. मग एवढ्या दिवस पैसे अडकून ठेवणार आहे काय? नाही. मग दुसरा स्टॉक बघा सर. एखाद्या स्टॉक वरती एक्झाम्पल सांगा ना, हे जे हायर लोच केलं, म्हणजे हे केलंय तुम्ही. सिंपल आहे. मी तुम्हाला मी गोल्डच बघा, इकडे गोल्ड बघा म्हणून सांगितलं ज्यावेळेला स्ट्रक्चर मॅप करत होतो त्यावेळेला. डाऊन ट्रेंड मध्ये दाखवा ना स्ट्रक्चर मॅप. नाही, मी तुम्हाला पुलबॅक दाखवले ना, फक्त पुलबॅक बघा म्हणलो आणि पुलबॅक बघितल्यानंतर ना ते स्ट्रक्चर मॅप केलं. लक्षात घ्या, डाऊन ट्रेंड मध्ये पाहिजे तर डाऊन ट्रेंड मध्ये मी तुम्हाला एक दाखवतो. डाऊन ट्रेंड एकच मिनिट थांबा. डाऊन ट्रेंड कोणत्या स्क्रिप्टचा डाऊन ट्रेंड आहे? एकच मिनिट. GBP एक हायचं दाखवा, शॉर्टकट मध्ये हायचं दाखवा आणि ह्याच्यामध्ये हे करा. GBP USD तुम्हाला डाऊन ट्रेंड मध्ये दाखवतो. मला वाटतं हा डाऊन ट्रेंड मध्ये बघा, हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. डाऊन ट्रेंड मध्ये आता डाऊन ट्रेंड मध्ये असताना पहिल्यांदा हा मी लो धरला, या लोच्या खाली ज्यावेळेला क्लोजिंग येईल त्यावेळेला मी पुलबॅक मोजायला चालू करणार. ओके, बघा या लोच्या खाली या कॅन्डलने क्लोजिंग दिली. एकच मिनिट, काय झालं? माईक ऑफ करा. हे काय, या लोच्या खाली कॅन्डलने क्लोजिंग दिले का बघा पाठीमागच्या? हो, क्लोजिंग दिल्या म्हणजे ट्रेंड पण चेंज झाला आणि डाऊन ट्रेंड चालू झाला, बरोबर. मग इथं पुलबॅक कुठं आला बघा, इथं पुलबॅक आला. या 2-3 कॅन्डलचं इथं हाय खाऊन खाली क्लोज झालं का प्रिव्हियस लोच्या? हो, पुलबॅक आला इथं. आता ह्या पुलबॅकला जोपर्यंत मार्केट टच करत नाही तोपर्यंत लोअर लो कन्फर्म होत नाही. लक्षात घ्या. ओके, बघा टच केलं का? नाही टच केलं. आता इथे नवीन पुलबॅक आलाय? नाही आला.
परत पुलबॅक आला नवीन कुठे इथं खाली? नाही अजून लिक्विडिटी घेतली मग. पुलबॅक आलाय? हो आलाय बघा पुलबॅक. इथं किती पुलबॅक आल्यात बघा. इथं या कॅन्डलचा इना हाय खाल्ला, या ब्लॅक कॅन्डलचा इना हाय खाल्ला, या 2 कॅन्डलचा इना हाय खाल्ला आणि प्रिव्हियस लोच्या खाली जाऊन क्लोजिंग झालं. बरोबर. आता ह्यातला करंट कोण आहे? तो ग्रीन वाला. लास्ट वाला. लास्ट वाला. मग हा पुलबॅक कुठं शिफ्ट होणार? इथं शिफ्ट होणार. बरोबर आहे. हो एकच माईक बंद करा. पुलबॅकला मार्केटने टच केलं. केलंय. मग पुलबॅकला ज्या वेळेला मार्केटनं टच केलं त्याला खालच्या बाजूला कन्फर्मेशन कशाचं आलंय? लोअर लो चालेल. बरोबर. आता लोअर लोचं जर कन्फर्मेशन येत असेल तर पुढे जाऊन या लोअर लोच्या खाली ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेला कशाचं कन्फर्मेशन येणार तुम्हाला? लोअर हायचं कन्फर्मेशन. बरोबर ना. पण मार्केट वरून खाली आलंय. बरोबर काय? वरून खाली आले म्हणजे वरती हाय तयार झाला आणि खाली लो तयार झाला. बरोबर. सेलचा ट्रेड होऊ शकतो. होऊ शकतो. त्याच्यासाठी काय करायला लागतं? मोठ्या टाइम फ्रेमवर जावं लागतं पहिल्यांदा. त्याच्यासाठी काय करायला लागतं? मोठ्या टाइम फ्रेमवर जावं लागतं. आणि त्याच मोठ्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ना इथल्या ज्या ह्या ब्लॅक कलरच्या ज्या कॅन्डल आहेत हा ब्रेकर ब्लॉक आहे. या ब्रेकर ब्लॉकला मार्केट टॅप करणार आणि कुठं जाणार? खाली जाणार. परत लक्षात घ्या. सगळं बंद करून बघतो तुम्ही ना बाबा. नको तेव्हा ते उघडे ठेवायचं दरवाजा ना. माईक ऑफ करा. पाठीमागचं गरम नाही. सर हे पुलबॅकचे ज्या स्टेप्स आहेत ते आपल्याला जर लिहायचे तर ते कधी सोमवारच्या लेक्चर मध्ये मिळेल का व्यवस्थित? नाही सांगतो की तुम्हाला मी. पुलबॅक वरच सगळा पिक्चर आहे. बरोबर आहे. आता मी ज्या लेवलवरनं सांगितलं तिथनं तुम्हाला सेलचा ट्रेड मिळालाय आणि सेल मार्केट खाली चाललंय. हो. जोपर्यंत ह्या लोच्या खाली मार्केट जात नाही तोपर्यंत तिथे कन्फर्म काय येणार नाही तुम्हाला? लोअर हाय कन्फर्मेशन येणार नाही आहे. लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे स्ट्रक्चर मॅपिंग जर प्रॉपर पद्धतीने जर शिकायचं असेल कॅन्डल अशा प्ले करून तर तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मला जाऊन तुम्ही शिकू शकता. लक्षात घ्या. तुम्हाला प्लॅटफॉर्मचं नाव पण दाखवतो. तिकडे लॉग इन करून तुम्ही तिकडं कोणती पण स्क्रिप्ट ओपन करून तिकडे ट्रेड करू शकता. टोटली मार्केट साइडवेज आहे. लक्षात घ्या. इथं लोअर हाय तयार होणार. कधी लोअर हाय तयार होणार सांगा मला? खाली क्लोज झाल्यानंतर. खाली क्लोज झाल्यानंतर ना. 1 मिनिट मी आता प्लेबॅक मोड संपवतो कारण की एवढा वेळ थांबण्यात काय आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. बघा खाली क्लोज झालं का बघा मार्केट. हा इथं सगळ्यात जो टॉप असेल त्याला लोअर हाय येणार. ओके. आणि त्याच्यानंतर ना परत तुम्हाला काय बघायचं आहे? हा ज्यावेळेला या प्रिव्हियस लोच्या खाली कॅन्डल ज्यावेळेला क्लोज होईल त्यावेळेला परत काय बघणार तुम्ही सांगा मला? करंट पुलबॅक बघणार. बरोबर काय? करंट पुलबॅक इथं आला इथे. इथे करंट पुलबॅक आला आणि करंट पुलबॅकला मार्केटने टॅप केले. मग खालच्या बाजूला कन्फर्मेशन कसं येणार आहे तुमच्याकडे? लोअर लोचं कन्फर्मेशन आलं. बरोबर आहे. लोअर लोचं कन्फर्मेशन आले. ओके. आता परत लोअर लोचं कन्फर्मेशन आल्यानंतर ना हा जो लो आहे याच्या खाली कॅन्डल जर क्लोज होत असतील तर काय? त्याच्या खाली जर कॅन्डल जर क्लोज झाल्या तर काय होणार?
परत पुल बॅक बघायला लागणार तुम्हाला, बरोबर आहे का? हम्म. एक मिनिट, याचा लो परफेक्ट घेतो मी जरा. बघा कॅन्डल क्लोज झाल्यात काय बघा त्या लोच्या खाली, नाही. बघा क्लोज झाल्यात काय? स्विप झालं. नाही, स्वीप झाल्यात, बरोबर आहे का? मग ह्या कॅन्डल जर ह्या लोच्या खाली जर क्लोज होत नसतील तर वरती कन्फर्मेशन येणार आहे लोअर हायचं? नाही येणार, बरोबर आहे ना? लोअर हायचं कन्फर्मेशन येणार नाही. ते कुठं आले? इथं आले बघा, इथं आले का? इथं आलं इथं आलं. मग इथं या सगळ्यात जो हाय असेल तिथं तुमच्याकडे काय कन्फर्म होणार? लोअर हाय कन्फर्म होणार. लोअर. ओके. आणि लोअर हाय तुटला, हा लोअर लो प्रिव्हियस लोअर लो तुटला, म्हणून परत काय तुम्हाला कन्फर्म करायचंय? पुल बॅक बघायचंय. नाही ना. बघा इथं पुल बॅक आहे का? आहे पुल बॅक इथे? हा आहे सर, आहे. पुल बॅक घेतला मार्केटने, घेतला. कन्फर्म काय आले? लोअर लो कन्फर्म झाले, बरोबर? लोअर लो कन्फर्म झाले. अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅप करायचं असतं, लक्षात घ्या. कळलं? हो सर. समजा लागले सर्वांना? हो सर. ओके, ठीक आहे. आता पुलबॅक साठी, स्पेशली पुलबॅक साठी मी तुम्हाला एका चार्टवर नेतो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन मला वाटतं पुलबॅक साठी जरासं वाढलेलं आहे. रेकॉर्डिंग मिळेल ना? एकच मिनिट. हा, रेकॉर्डिंग काय युट्यूबला पडणार आहे लेक्चर. एक मिनिट, पुलबॅक साठी मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हा, स्क्रीन दिसते सर्वांना? हो. हा, पुलबॅक वर्सेस नो पुलबॅक, म्हणजे व्हॅलिड आणि इनव्हॅलिड पुलबॅक्स. 2 नंबरचं चित्र दिसतंय? हो. या लोच्या खाली कोण गेले का बघा? नाही. या लोच्या खाली कोण गेले? या लोच्या खाली कोण गेले? या लोच्या खाली कोण गेले? नाही. या कॅन्डलच्या लोच्या खाली जर ही कॅन्डल जर गेली अशी समजा, पण ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे ती प्रिव्हियस कॅन्डलच्या आतमध्ये आहे ना, हिची किंमत आहे स्वतःची. इनसाइड कॅन्डल आहे ती. इनसाइड कॅन्डल स्वतःची किंमत आहे तिची? नाही. मग या रेंज मध्ये या सगळ्या चित्रामध्ये पुलबॅक आलाय? नाही. नाही आला, बरोबर. इथं बघा, या कॅन्डलच्या खाली कोण गेले? नाही. या कॅन्डलच्या वरती कॅन्डल क्लोज झाल्यावर या कॅन्डलची सिक्युरिटी संपली? हो. संपली. या कॅन्डलचा लो दुसऱ्या कॅन्डलने खाल्ला? हो. खाल्ला. या कॅन्डलच्या वरती जाऊन क्लोज झाली? हो. झाली. हा काय आला? फर्स्ट पुल बॅक आला तो. फर्स्ट पुल बॅक आला. ओके, वरती गेला मार्केट. ह्या कॅन्डलची इनर सिक्युरिटी संपवली? हो. संपवली. या कॅन्डलचा इनर लो खाल्ला? ब्लॅक कॅन्डल खाल्ला. खाल्ला. आणि प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोजिंग झालं? क्लोज झाली. हो. झालं. हा पुल बॅक आला? हा पुल बॅक आला. व्हॅलिड पुल बॅक एक नंबरचा हा पुल बॅक आला, 2 नंबरचा हा पुल बॅक आला. बरोबर आहे. करंट पुल बॅक कोणता यातला? 2 नंबर वाला. 2 नंबरचा. 1 नंबरचा खोडून टाकायचा, 2 नंबरला धरायचं फक्त. ओके. आणि असंच करत करत वरती बघत जायचं, लक्षात घ्या. आता हा पुलबॅक तुम्ही मार्क केलाय असा पुलबॅक तुम्ही मार्क केलाय. ज्यावेळेला वरनं मार्केट येऊन जर ह्या पुलबॅकला जर शिवलं, लक्षात घ्या, वरून जर मार्केट येऊन ह्या पुलबॅकला जरी स्वीप किंवा रन जरी केलं तर वरच्या बाजूला कशाचं कन्फर्मेशन येणार आहे तुमच्याकडं? हायर हायचं. आणि या हायर हायच्या वरती ज्यावेळेला इथे कॅन्डल जाऊन क्लोज होणार त्याला खाली कन्फर्मेशन कशाचं येणार आहे? हायर लोच येणार, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये स्ट्रक्चर मॅप करायचं असतं. आणि ह्या स्ट्रक्चर मॅपला काय म्हणतात? मार्केट मेकर. केलं. काय आलं? हो सर. समजले पुलबॅक स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं असतं ते? हो सर. हा सगळा खेळ आता प्रॅक्टिसचा आहे, बरोबर ना? बरोबर आहे. प्रॅक्टिस शिवाय काय येणार नाही. आता पुलबॅक पण दाखवलेत तुम्हाला मी कसे असतात ते, बरोबर आहे. डाऊन साईडचे पण पुलबॅक तुम्हाला मी दाखवले आहेत. एकदा शेवट डाऊन साईडचा पण पुलबॅक दाखवतो तुम्हाला मी. बघा मार्केट कोणत्या साईडला चाललंय बघा? डाऊन साईडला, बरोबर. या कॅन्डलचा हाय कोणी खाल्लाय? नाही. या कॅन्डलचा खाल्लाय? नाही. या कॅन्डलचा खाल्लाय?
नाही, या कॅन्डलचा हाय, ही कॅन्डलची काही किंमत नाही, इनसाइड आहे. या कॅन्डलची पण किंमत नाही, इनसाइड आहे. मग ह्या कॅन्डलचा हाय खाल्लाय, ब्लॅक कॅन्डलचा हाय खाल्लाय, इथं खाल्लाय आणि प्रिव्हियस लोच्या खाली क्लोज झाले मार्केट झाले. मग ह्याला पुलबॅक म्हणता येईल. पुलबॅक होईल डाऊन साईड साठी. हा, समजले डाऊन साईडचे कसे पुलबॅक कलेक्ट करायचे असतात. म्हणजे आपण जो व्हायलेट बघितला तो सेम पण उलटा, त्या कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन खाली येऊन क्लोज झाला पाहिजे. हा, खाली येऊन ते खालची लिक्विडिटी खाऊन वरती क्लोज पाहिजे, हे वरची लिक्विडिटी खाऊन खालच्या बाजूला क्लोज पाहिजे. हा, बरोबर बरोबर आहे. आता इथं बघा परत खालच्या बाजूला तो व्हॅलिड पुलबॅक झाला तुमच्याकडे, बरोबर आहे. इथं परत खाली गेलं मार्केट, खाली गेल्यानंतर ना या कॅन्डलचा हाय कोणी खाल्लाय? नाही. या कॅन्डलचा हाय खाल्लाय? हो. पुलबॅक म्हणता येईल? नाही, इनसाइड कॅन्डल. इनसाइड कॅन्डल आहे. इनसाइड कॅन्डल मध्ये लिक्विडिटी नसते, लक्षात घ्या. बरोबर आहे. सिक्युरिटीज नाही आहे ह्याची स्वतःची, मग ह्याच्यात काय लिक्विडिटी आहे? हिचीच किंमत नाही तर हिच्यात काय लिक्विडिटी नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे का? मग पुलबॅक कुठला तुमच्याकडे व्हॅलिड राहणार? तो वरचाच व्हॅलिड राहणार. याला जोपर्यंत मार्केट शिवत नाही तोपर्यंत तुमच्याकडे काय होणार नाही, लोअर लो कन्फर्म होणार नाही, लक्षात घ्या. ओके. आता ह्याला शिवायच्या अगोदर मार्केटनं जर खालच्या बाजूला जाऊन क्लोजिंग जर दिली तर पुलबॅक काय होणार? शिफ्ट होणार. बघा इथं पुलबॅक इथे शिफ्ट झालाय, बघा इथं पुलबॅक शिफ्ट झालाय. मग वरचा डिलीट करून टाकायचं. सर खालती झाला का सर? खाली खाली कुठं? इथं नाही आला, बघा इथं पुलबॅक आलाच नाही. तिथं नाही सर, इथं व्हाईट लाईन जिथं केला. हा, इथं पुलबॅक आला बघा इथं. हा सर, या ब्लॅक कॅन्डलची ना लिक्विडिटी खाल्ली आणि खाली गेला, इथं पुलबॅक आलाय. मी तिकडे लक्ष नाही दिलं पण तिथं आलाय. या का इथं आलाय पुलबॅक. आणि हा पुलबॅक ज्यावेळेला मार्केट खाईल त्यावेळेला खालच्या बाजूला कन्फर्म कशाला जाणार आहे? लोअर लो कसं कन्फर्म करायचे दाखवलेत तुम्हाला, हायर हाय कसे कन्फर्म करायचे दाखवलेत. ओके. आणि हायर लो कन्फर्म करणं काय सोपंच आहे आणि लोअर हाय कन्फर्म करणं पण सोपंच आहे. ओके. आणि हे कन्फर्म करत असताना ट्रेड कसा मारायचा हे पण दाखवलंय तुम्हाला, मी दाखवलंय लक्षात घ्या. बरोबर ना? आता फक्त तुमचा एकच प्रॉब्लेम व्हावा लागलाय. प्रॉब्लेम काय व्हावा लागला तो पण दाखवतो. प्रॉब्लेम आता मी मंथलीच्या टाइम फ्रेमवर आहे, बरोबर काय? त्यामुळे तुमचा एवढ्या मार्केट मंथलीच्या टाइम फ्रेमवर जवळ येत नाही, बरोबर काय? मग इथं ज्यावेळेला हा स्ट्रक्चर मॅप करून तुम्ही ट्रेडिंग ज्यावेळेला करताय त्यावेळेला 3 बॉक्सेस मध्ये काम करायचं असतं. 3 बॉक्स मध्ये काम करायचं असतं. कसं? पहिल्या बॉक्स मध्ये काय मार्क करायचा असतो? PY. दुसऱ्या बॉक्स मध्ये काय करायचं असतं? स्ट्रक्चर मॅपिंग. कुठलं स्ट्रक्चर मॅपिंग करणार आहे? आयडीएमचं. आणि तिसऱ्या बॉक्स मध्ये काय करायचं असतं? एंट्री. बरोबर आहे. जर तुमच्याकडे PY जर डेलीचं असेल तर स्ट्रक्चर मॅपिंग कोणत्या टाइम फ्रेमचं करणार? 4 आवर. 4 आवरचं करू शकता, बरोबर काय? आणि 1 आवरचं करू शकता. ओके. आणि 1 आवर 4 आवरचं जर स्ट्रक्चर मॅपिंग करत असेल तर एंट्री कोणत्या टाइम फ्रेमची येणार? 15 मिनिट किंवा 5 मिनिटाला होईल. 15 मिनिटं किंवा 5 मिनिटं, बरोबर काय? समजलं? असं 3 बॉक्सेस मध्ये काम करायचं असतं. कळलं? हो. पण 3 बॉक्सेस मध्ये काम करताना पण तुमच्याकडे जर नॅरेटिव्ह जर नसेल तर तिथली एंट्री फेल जाणार, लक्षात घ्या. एवढं मार्केट सोपं नाही आहे. ओके. ओके. काय दाखवू? हॅलो, काय म्हंटला मला समजलं नाही. आवाज येत नाही तुमचा. हॅलो. हा बोला सर, आयडीएम जरा क्लिअर करताय का? आयडीएम काय असतं? आयडीएम म्हणजे इन्व्हेस्टमेंट असते जिथं त्याच्या खाली लिक्विडिटी पडलेलं असते. अच्छा अच्छा. ओके. आता दाखवली की तुम्हाला पुलबॅक म्हणजे आयडीएम, लक्षात घ्या. जो आपण करंट पुलबॅक जो मार्क केला होता त्याला आयडीएम म्हणतात, लक्षात घ्या. अच्छा. ओके. बरोबर आहे. त्याला आयडीएम म्हणतात. आता आयडीएमचा जर तुम्हाला इंडिकेटर जर पाहिजे असेल तर आमच्या इंस्टाग्रामच्या कोणत्याही रील्सला 10 कमेंट करायच्या. तुम्हाला इंडिकेटर मी सेटिंग लावून देतो. सेटिंग सकट लावून देतो, लक्षात घ्या. इंडिकेटर मी तुम्हाला देऊ शकतो पण सेटिंग सकट तुम्हाला कोण देणार नाही. बरं, ठीक आहे. हा,
10 रील्सवर कमेंट करा, तुम्हाला मी इंडिकेटर देतो सेटिंग सकट. आणि ओके सेटिंग सर. मध्ये काय प्रॉब्लेम आले तर सपोर्ट देऊन सेटिंग पण लावून देतो तुम्हाला मी. ओके सर. सर आणि हा हॅलो हा सर, एक क्वेश्चन होता. हा बोला. ज्यावेळेस आपण हायर हाय बनवतो हा आणि शेवटचा पुल बॅक होतो, तेव्हा एंडोजमेंट जेव्हा आपण कन्फर्म करतो तेव्हा लेफ्ट साइड वाला स्विंग पकडायचा ना? स्विंग म्हणता येत नाही त्याला, पुलबॅक म्हणायचं, स्विंग म्हणायचं पुल नाही. बॅक, पुल बॅक. पुलबॅक पहिला हायर हाय ब्रेक होतो पहिला. बघा हा. पाठीमागचा इथनं मार्केट वरती गेलंय आणि खाली आलंय. हा हायर हाय ज्या वेळेला ब्रेक झाला ब्रेक झाल्या पहिला इथला खालचा पुलबॅक पकडायचा. राईट. हा सर पहिला आयडीएमला आपण आयडीएमचं फुल फॉर्म काय सर? सॉरी. इंडुसमेंट म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं हे भाळणे, प्रलोभन. चालाकी थोडक्यात चालाकी किंवा प्रलोभन ओके, म्हणतात ओके. त्याला. ओके सर. आणि मार्केट तुम्हाला प्रलोभन देत असतं, लक्षात घ्या. कारण की तुमच्याकडे काही नॉलेज नसतं म्हणून, बरोबर आहे. आणि हे जर स्ट्रक्चर मॅपिंग तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला एक प्लॅटफॉर्म सांगणार आहे. त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही प्लेबॅक मोडला तुम्ही काय करू शकताय, टेस्टिंग करू शकताय. बघा ट्रेडिंग लीड म्हणून नावाचं एक हे आहे, वेबसाईट आहे. वेबसाईट मध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू सारखा चार्ट दिसतो का? ट्रेडिंग व्ह्यू सारखा चार्ट. कोणती वेबसाईट म्हणला सर? ट्रेडिंग लीड LED. सर लिंक टाका ना त्याची. हा याची लिंक टाकतो याच्यामध्ये, 1 मिनिट लिंक टाकतो तुमच्या कमेंट ह्याच्या ग्रुपला. कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाकली. ओके, तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये पण टाकतो, टेलिग्रामला पण टाकतो. टेलिग्रामला दोन्ही ट्रेडिंग लीड, हा ट्रेडिंग लीड इथे टाकला, इथे पण टाकला. ते तुम्ही बघायला पाहिजे. आता ते सगळं वापरायचं कसं सांगा. ट्रेडिंग व्यू वापरलाय ना तुम्ही? हा ट्रेडिंग व्यू. हा मग ट्रेडिंग व्ह्यूची कॉपी आहे ही. इथं फक्त तुम्हाला प्लेबॅक मोड, इथं ट्रेडिंग व्ह्यूला 15 मिनिटाच्या खाली तुम्हाला प्लेबॅक, डेलीच्या खाली प्लेबॅक मोड मिळतो का? नाही मिळत. त्याच्यासाठी 12,000 रुपये द्यायला लागतात, 12,000 प्लस, बरोबर आहे. हॅलो सर. हा बोला. सर ट्रेडिंग लीडचा अजून एखादा अल्टरनेटिव्ह आहे का? नाही, हा एकच आहे ट्रेडिंग लीड. ह्यामध्ये तुम्हाला फॉरेक्स वगैरे सगळं. सर ऍड खूप येते येणार हो. आता एवढं सगळं फुकट द्यायचं म्हणलं ऍड तर बघायलाच पाहिजे तुम्हाला. सर वर्षातला सर्वात मोठा सेल कधी असतो आपला? आता चालू झालाय मला वाटतंय. सर तो लेबर डे का? आता चालू झाला, 1 मिनिट चेक करतो. आता सर सेल आहे सर भारी सगळ्यात, पुन्हा सेल येत नाही सर. काय सर आपला इन्स्टा हँडल टाका ना आपल्याला जरा. हो टाकतो. का हा सेल चालू आहे, पण हा सेल जरी बघितला तरी 12,000 रुपये तुमच्याकडे जाताच, लक्षात द्या. पण मला वाटतं काय गरज नाही याची, कारण की ट्रेडिंग व्ह्यूचा आणि तुम्ही जर फॉरेक्स जर करत असाल तर ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आणि आपल्या ब्रोकरच्या चार्ट मध्ये भरपूर फरक असतो, लक्षात घ्या. बरोबर. त्यापेक्षा त्या 12,000 रुपये घालवण्यापेक्षा त्या 12,000 मध्ये चांगला स्टडी करा आणि कॅपिटल चांगलं लावा मार्केटला. त्यातनं तुमचा फायदा होईल आणि व्यवस्थित एक सायकोलॉजी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. ओके सर. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे सगळं आहे बघा. इथं 15 मिनिटाला पण प्लेबॅक मूड लागतोय, 1 आवरला प्लेबॅक मूड लागतोय, लक्षात घ्या. इथं एक मिनिट थांबा. हा बोला. हॅलो, कोणाला काय बोलायचं आहे? नाही सर, मी ते बोलत होतो की धन मध्ये आहे ते तसं. धन मध्ये आहे ना, पण धन मध्ये फॉरेक्स कुठं मिळतं तुम्हाला? नाही, पुलबॅक साठी काय कोणत्या पण त्याच्यामध्ये करू शकतो? हा चालते, पुलबॅक साठी काय पण चालते, तुम्ही काय पण करू शकता पुलबॅक साठी, नो मॅटर. धन.tv करून ते गुगल वर ओपन केलं तरच ते भेटेल, नाही तर नाही भेटत. ओके ठीक आहे. आम्ही काय इंडियन करत नाही, त्यामुळे आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे. पण हा ट्रेडिंग लीड तुमच्यासाठी चांगला आहे. इथे तुम्हाला इंडियनचे पण सगळे स्टॉक मिळतात, फॉरेक्स पण मिळतं आणि सगळंच मिळतं. फक्त थोडी ऍडचा प्रॉब्लेम आहे, तो फेस करावाच लागणार. सर हा, ते टाइम फ्रेमचं जरा सांगा की ते 1 आवर आणि 4 आवरला केलं एंट्री
5 मिनिटला आणि 15 मिनिटला घेऊ शकते ना? होय 15 मिनिट 5 मिनिट 4 आवर असेल तर 15 मिनिट 1 आवर असेल तर 5 मिनिटं 1 आवर असलं तर 5 मिनिटं काय? हा 1 आवर असेल तर 5 मिनिटं. खरं त्याला जर नॅरेटिव्ह जर तुम्हाला कळत नसेल तर तिथल्या एंट्र्या लॉस मध्ये जाणार. लक्षात घ्या, अर्धवट माहिती घेण्यात चुकीचं असतं. हो का? आणि आपलं स्विंग साठी मग ते मोठं टाइम फ्रेम बघायला लागते. हा टाइम फ्रेम बदलायचा. आता मी तुम्हाला जसं टाइम फ्रेम शिकवलेत ना तशा बदलायच्या त्या. लक्षात घ्या, जसं टाइम फ्रेम आता तुम्हाला मी 3 बॉक्सेस मध्ये जसं काम करायचं म्हटलं मी तुम्हाला, तसं तुम्ही तिकडं काम करू शकता. बघा आता मी तुम्हाला दोन्ही ग्रुपवर लिंक टाकलेले आहेत. बघा आलेत काय? सोशल मीडियाचे जे काही हँडल्स आहेत ते सगळे आलेले आहेत. तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तिकडं वर्किंग करून हे करू शकताय. मी तुम्हाला तो इंडिकेटर देतो. अरे सर ओके ठीक आहे. आणखी आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा. पुलबॅकचा चार्ट पाठवू का? एकच मिनिट. पुलबॅकचा चार्ट आता तुम्ही स्वतः जोपर्यंत पुलबॅक काढत नाही तोपर्यंत काय उपयोग नाही. लक्षात घ्या, तो पुलबॅकचा जरी मी तुम्हाला चार्ट जरी पाठवला तर ती टेलिग्रामची लिंक ओपनच होत नाही. टेलिग्रामची ओपन होत नाही काय? मगाशी नाही टाकले होत की नाही. टेलिग्रामची की वेगळी? आता टाकलेलं व्हॉट्सअपला ते ओपन होत नाही. 2 मिनिटं थांबा. आता इथे ह्याच्यावर टाकतो. टेलिग्रामच्या ह्याला जॉईन केलं का तुम्ही? व्हॉट्सअपला टाकायचे. व्हॉट्सअपला टाका. आता तुम्ही टाकलेलं ना त्याच्यावर काय ओपन होत हो नाही. हा ठीक आहे, टाकतो व्हॉट्सअपला. पुलबॅकचा चार्ट आला का बघा सर्वांना. सर ह्याच ग्रुपला हे टाकायचं ना, इंस्टाग्रामची ते हे टाकायचे ना? ग्रुपला नाही, व्हॉट्सअपला टाका. इंस्टाग्रामला जे कमेंट करणार आहे ते व्हॉट्सअपला टाका. तुमच्या तो नंबरच्या व्हॉट्सअपला? हा ठीक. माझा नंबर माहिती आहे ना व्हॉट्सअपचा कोणता आहे? हो सर. हा ओके ठीक आहे. 29 ना? होय 29 जे काही नंबर आहेत ते माझे आहेत, त्याला टाका. पुलबॅकचा आणि याचं तुम्हाला मी पाठवलेलं बघा. ह्याला पण पाठवतो पुलबॅकला, कारण की भरपूर आपले टेलिग्रामला पण जॉईन झालेले नाहीत लोक. इथे पण पाठवतो. ठीक आहे. आणखी काय? तर POI कोण प्रकारचे? भरपूर प्रकारचे POI आहेत. आता तुम्हाला सांगून कळणार नाहीत. चुकून तुम्ही काहीतरी वेगळं ड्रॉइंग केलं तर अवघड होईल. त्यातलं मेजर मेजर आहे तो सगळ्यात FVG आहे. माझा अजून एक प्रश्न आहे. एक क्वेश्चन आहे सर. एक विचारा. तर मगाशी तुम्ही तो गोल्डचा चार्ट मध्ये 6 महिन्याचा आणि 3 महिन्याचा FVG मार्क केला होता बघा. हा त्याच्यामध्ये तो 3 महिन्याचा FVG तो इनसाइड मध्ये होता, तर मार्क करू शकतो का FVG तसा? गोल्ड मध्ये काय? गोल्ड 1 मिनिट ओपन करतो थांबा मी. गोल्ड महिन्याला 6 महिन्याचा आणि 3 महिन्याचा FVG मार्क केला होता. कुठला हा म्हणताय ना? हा तर त्याची मागची हा बरोबर आहे. इनसाइड नाही. इनसाइड नाही आहे कॅन्डल. बरोबर आहे ना? नाही, पण असं इनसाइड मध्ये असेल तर ती कॅन्डल तो FVG मार्क करू शकतो का आपण? करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे. कमेंट्स भरपूर लोक करायला लागले. ही बघा, ही वाली, ही जी डोजी बनलेली आहे बघा, ही डोजी ना? ही बाजू अजून राईट साइडची नाही, खाली हा ही बघ, खाली नाही, वरती घ्या. अजून वरती जो मार्क केलाय ना तुम्ही FVG. हा ती वाली ही डोजी ना? हा इथं नाही फिरवल गॅप. ऍक्च्युली मला व्यवस्थित दिसत नव्हतं. हा इथं हा फिरवल गॅप आहे. ओके ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये काय प्रॉब्लेम, कुणाला जर प्रॉब्लेम काय येत असतील तर युट्यूबला लेक्चर अपलोड होणार आहे, त्यावर बघून तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग करा. आणि आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या ग्रुपला टाका तुमचे चार्ट, आपण चेक करूया. मी एक काम करतो, टेलिग्रामची लिंक जरा व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकतो. एकच मिनिट सर. अजून एखादं लेक्चर होणार आहे का तुमचं? कशाबद्दल? याच्या पुढचं काही म्हणजे काही सांगणार आहेत का तुम्ही अजून? हो, उद्या CRTचं लेक्चर होणार आहे तुमचं. बरोबर. CRTचं लेक्चर संपल्यानंतर एक डीप मध्ये कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन द्या ना सर.
डीप मध्ये कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन देण्यासारखं काय नाही आहे. तुम्हाला मी एक पीडीएफ पाठवतो, त्या पीडीएफ मध्ये सगळं इन्क्लूड आहे, ते चेक करा तुम्ही पाहिजे तर. ठीक आहे. हा, ते सर चेक आता केलं. काही डिस्काउंट वगैरे काही नाही का सर? डिस्काउंट काय देऊ आता, लाईफ टाइम तुम्हाला घेऊन हाताला धरून चालवणार आहे. तर आता पेडवाल्यांचे मंडे पासून चालू होतील ना सर? सर माझा एक क्वेश्चन आहे. पेडवाल्यांचे लेक्चर म्हटलं मंडे पासून चालू होतील ना सर? हो, आता चालू झालंय पेडवाल्यांचं पण. ओके ओके. सगळ्यांना सोबत माझा एक घेऊन question चालू आपण. हा बोला. सर आपण लिक्विडिटीला जास्त लिक्विडिटी व्हायला इम्पॉर्टन्स देणार की एमएसएस ला इम्पॉर्टन्स देणार? आजच्या गोल्डचा 30 मिनिटाचा जो पडला तर म्हणजे मला असं वाटलं की लिक्विडिटी वाईल्ड म्हणजे लिक्विडिटी जास्त होते ना, तिला खाल्लं म्हणून खाली येणार, असं माझं मत होतं. ओके ठीक आहे. आणि एमएसएस म्हणजे मी म्हणतो की एमएसएस ला महत्व देणार की लिक्विडिटीला जास्त महत्व देणार? लिक्विडिटीला जास्त महत्व द्यायचं काय एमएसएस ला, असा तुमचा प्रश्न होता बरोबर? हा हा. मग तुम्ही मला सांगा, पीओआय ला जास्त महत्व द्यायचं काय लिक्विडिटीला जास्त महत्व द्यायचं काय एमएसएस ला जास्त द्यायचं? पीओआय ला द्यायचं बरोबर आहे. पीओआय ला जास्त आपण महत्व देणार आहे बरोबर आहे. इथं मार्केट थांबले बरोबर. हा कोणता पीओआय? डेलीचा पीओआय कोणता तो? हॅलो हॅलो. ऑर्डर फ्लो. ऑर्डर फ्लो आहे लक्षात घ्या इथं. आणि तुम्ही जो म्हटला ना 30 मिनिटाचा एमएसएस, तो इथं झाला बघा. झालाय का? हा. लिक्विड प्लस एमएसएस. मग तुमची जी एंट्री राहणार आहे ती या फेरोल गॅप मध्ये राहील लक्षात घ्या. सेल साईडला. सेल साईडला. ओके ओके. थँक्यू सर. हा. हॅलो सर. हा बोला. तुम्ही जे 3 बॉक्सेस सांगितले होतात ना स्ट्रक्चर मॅपिंग साठीचे, तर तुम्ही म्हणलं की पहिलं पीओआय चेक करायचं, नंतर मग स्ट्रक्चर मॅपिंग करायची, बरोबर? हो 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 हो. तर मग फर्स्टली पीओआय चेक केल्यानंतर स्ट्रक्चर मॅपिंग करायची का? हो हो. पीओआय चेक केल्यानंतर ना, किंवा पीओआयच्या अगोदर तुम्ही इंडिकेटर लावला तर स्ट्रक्चर मॅप करून देते इंडिकेटर तुम्हाला. हा, स्ट्रक्चर मॅप करून करत बसायचं नाही. स्ट्रक्चर मॅप जर करायचं असेल तर स्टार्टिंग पासून करायचं असते. पण तुम्ही ज्यावेळेला 4 आवरच्या टाइम फ्रेमवर जाताय त्यावेळेला स्टार्टिंग पासून तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करता येत नाही, बरोबर आहे का? त्यावेळेला इंडिकेटरचा सपोर्ट घ्यावा लागतो. तर आपली बॅच दर महिन्याला होती का? हो, दर महिन्याला. आणि एकदा आमच्या कम्युनिटीचा जर तुम्ही मेंबर झाला तर लाईफ टाइम तुम्हाला सर्व्हिस असते. प्रत्येक बॅचला तुम्हाला लिंक येते, प्रत्येक बॅचला जॉईन करायचं. ठीक. सर मंडेला पण नाईटलाच क्लास असतो का मॉर्निंगला सर? नाही, मंडे विंडे काय नसतं. रोज 9लाच असतो 5 दिवस. नाही सर, आता हे कोर्स बाय केल्यावर सर? कोर्स बाय करा ना, काय पण करा, 9 वाजताच असतो संध्याकाळी. हा, संध्याकाळी 9ला ऑनलाईन. त्याच्या अगोदर 2 बॅचेस असतात. पहिली 6:30ची बॅच आहे ती 8:30ला संपते. मग त्याच्यानंतर ना मी ऑनलाईन घेतो, लक्षात घ्या. आणि सकाळी 12ची एक बॅच असते. स्टुडंटची बॅच आहे ती 12ची असते. जे वर्कर्स असतात किंवा ऑफिसवाले जे असतात त्यांची 7:30ची बॅच असते ऑफलाईनची. आणि जे बाहेरच्या ह्याच्यामधले सिटीज मधले त्यांच्यासाठी 9ची बॅच असते. ओके. कोणी कोणती पण बॅच अटेंड करू शकतो? काय म्हणलं? कोणी कोणती पण बॅच अटेंड करू शकतो? हा, कोणी कोणतीही बॅच अटेंड करू शकतो. एकदा कम्युनिटीचे मेंबर झाले की कुठलीही पण बॅच अटेंड करा. समजत नसेल तर येऊन इथं बसला तरी चालते. हॅलो सर. विनोद कॉर्नर ऑफिस आहे ना? समजा जर हा, विनोद कॉर्नरचा. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. म्हटलं सर, समजा आपण ऑनलाईन बॅच घेतली आणि ऑनलाईन बॅच मध्ये जर व्यवस्थित नाही समजलं तर नंतर आपण ऑफलाईन बॅच करू शकतो का? 100%. ऑफलाईन बॅच करू शकतो का नंतर? 100%. सर, आपलं ऑफिस कुठे आहे? म्हणजे कोल्हापूर? आपलं ऑफिस कोल्हापूरला आहे ना? हा, कोल्हापूरलाच आहे. विनाश कॉर्नर चौक, कोल्हापूर. ओके ओके, ठीक आहे, चालतं. चालतं, ठीक आहे.
सर ऑफिस मध्ये कधी असतंय भेट घ्यायची ऑफिस असली तर? मध्ये मी सकाळी आता तुमच्या ज्या बॅचेस असतात त्या टायमिंग मध्ये असतो. सकाळी 11:30 नंतर 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 नंतर 8:30 पर्यंत. तर उद्या काय टॉपिक आपण कव्हर करणार आहे? CRT कॅन्डल रेंज थ्योरी. ओके. सर तर आजचं उद्याचा आपण टॉपिक आजचं- उद्या नाही राहणार. उद्या शनिवार आहे उद्या ना? शनिवार आहे सर. येस. उद्या शनिवार असेल तर उद्या सुट्टी राहील. शनिवार रविवार सुट्टी असते. सोमवारी सीआरटी जो काही पॅटर्न आहे किंवा हा सीआरटी कॅन्डल रेंज थ्योरी कशी प्ले केली जाते त्याच्यासाठी काही काही कंडिशन्स अप्लाय करायला लागतात. या तुम्हाला उद्या मी क्लिअर मध्ये दाखवणार आहे. ओके सर. चालेल, ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. आपण सोमवारी भेटू. गुड नाईट सर. गुड नाईट एव्हरीवन. सर सुट्टी आहे का उद्या? होय, सुट्टी आहे. शनिवार रविवार. हा तेच की उद्या दाखवणार आहे म्हणताय म्हणून म्हणलं काय आम्ही आपलं घाल पडायचं ते होऊन जायचं. नाही. शनिवार रविवार सुट्टी. हा बोला. सर आपला ऍडव्हान्स क्लास कधीपासून चालू होतोय? ऍडव्हान्स चालू झाले तो. अच्छा. ऍडव्हान्स चालू झाले. तुम्ही मेसेज करा, तुम्हाला सांगतो मी. बर. सर आता ह्याला काय चालू झालंय हो ऑफलाईनला? ऑफलाईनला पण इथंच आहे. हा मग ठीक आहे. चालतंय, ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. सोमवारी भेटू. गुड नाईट सर. बाय सर. बाय. गुड नाईट. नाही सर.